Here we go. Full toss on the top. He's hit it. He's hit it for 6. That could be it. Mumbai have qualified. In fact, it's Tare who's come out and hit a fastball sixer. Have a look at the Mumbai Indians. They've got out of jail. They're into the playoffs. The shirts are off. And the crowd and the players on their feet. यशस्वी प्लेयर होण्यासाठी लागते ती मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा. हीच मूल्ये जपत रानडे रिअल्टर्स गेली 135 वर्ष बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आजच्या सिरीजमध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका प्रेरणादायी चॅम्पियनला. रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज ॲट होम विथ चॅम्पियन. वेलकम बॅक. इन्स्पायरिंग स्टोरीज सीझन 2 ॲट होम विथ चॅम्पियन्स. येस, चॅम्पियन मॅचवर बसलेले आहेत. आदित्य, खूप खूप स्वागत. इन्स्पायरिंग स्टोरीजचा हा दुसरा सीझन आहे. ॲट होमचा मी चॅम्पियन म्हणतो कारण तुझ्या घरी आम्हाला तू बोलवलंस. पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. अमेझिंग प्लेस यू हॅव. फार सुंदर घर आहे. तुम्हाला पण दाखवणार आहे, चिंता करू नका. थांबा, नंतर थोडं थोडं मध्ये मध्ये तुम्हाला पण दाखवतो. येऊयात तुझ्याकडे पुन्हा एकदा. तुझं नाव घेतलं की जेवढे लोक क्रिकेट खेळत आहेत त्यांच्या डोक्यामध्ये जेव्हा जेव्हा ते मॅचसाठी टी शर्ट घालतात आणि टी शर्ट काढतात तर त्यावेळेस आदित्य थरे नाव त्यांच्या डोक्यामध्ये येतं. तर ते आणि खरं तुझीच ती करणी आहे आणि त्यामुळे ती तुला भोगावं लागती आहे. पण तो जो एक बॉल होता, तो जो एक ती इन्सिडेंट होता, ती एक ती छगी होती, त्यामुळे तुझं आयुष्य पूर्ण पालटलं आहे का? एक. आणि दुसरी गोष्ट, त्या किती इन्स्पायरिंग आहे. म्हणजे मी सांगतो, माझ्याकडे मी बऱ्याच क्रिकेटर्सशी बोलत असतो, बऱ्याच लोकांची गप्पा मारतो, बऱ्याच लोकांना माहिती आहे की आपण दोघं एकत्र कॉमेंट्री करतो. त्यावेळे त्यांचं सगळ्यांचं म्हणणं तेच असतं, तर हे असंच आहे का अजून टी शर्ट विशर्ट? म्हटलं नाही, तो वेगळा आहे. तो ग्राउंडवरती त्या दिवशी त्याला काय झालं होतं मी समोर तुमच्या सगळ्यांच्या समोर विचारेन. तर आता मी तुला प्रश्न विचारतो, त्या दिवशी तुला झालं काय होतं? चला, आधी मी त्या सेलिब्रेशन बद्दल तुला एक बॅकड्रॉप देतो. कारण मी लहानपणी ॲक्च्युली मी फुटबॉल खेळायचो. म्हणजे आय स्टार्ट ऑफ प्लेइंग फुटबॉल. माझी पहिली क्रिकेटच्या अगोदर पहिली पेपर कटिंग फुटबॉलमध्ये आहे. म्हणजे मी काय पोझिशनवर खेळायचं? मी स्ट्रायकर, आधी स्ट्रायकर आणि मग मिडफील्ड. हो, ग्रेट. तर आर लेडी ऑफ परपेच्युअल सकर, OLPS म्हणून चेंबूरमध्ये एक शाळा आहे, त्यांची फुटबॉल टीम फार चांगली होती. मी आधी एका वेगळ्या शाळेत होतो, पण तिसरीत मी समर कॅम्पमध्ये माझ्या बाबांनी मला फुटबॉल कॅम्पमध्ये टाकलं. OLPSच्या ग्राउंडवर असत होता तो कॅम्प. आणि तिथे कोचला आवडलं की मी फुटबॉल ठीक खेळतो. ते माझ्या बाबांना म्हणाले की तू या मुलात याची स्कूल चेंज कर, शाळा बदल, फुटबॉल खेळायसाठी. हो. तर मग मी तिसरीमध्ये माझ्या बाबांनी माझी शाळा चेंज केली. मी OLPS मध्ये आलो आणि मी फुटबॉल खेळत होतो. अंडर 10, 12, 14. ओके. 14, 16 पर्यंत मी फुटबॉल शाळेला खेळलो. पण 8वीत क्रिकेट टीम सुद्धा आली. बरं. सेम स्कूल. हां, त्याच्या अगोदर नव्हती. आणि मग दुसऱ्याच गायलशील्ड मॅचमध्ये मी 100 केले आणि माझी एक हेडलाईन आली टाइम्स मध्ये. सेकंड मॅच ऑफ द स्कूल. सेकंड ऑफिशियल गेम माझा, तिथे मी 100 केले आणि 3-4 प्लेयर्सनी त्या दिवशी 100 केले होते. पण लकीली फक्त माझ्या नावाची हेडलाईन होती टाइम्स मध्ये आणि ती मोठी गोष्ट होती. म्हणजे पेपरमध्ये नाव येणं, पेपर कटिंग येणं. 2001 ची गोष्ट आहे. मला 1-2 आणि फुटबॉलमध्ये जेव्हा गोल केलं ते एकदम लहान याच्यात अक्षरात फॉन्टमध्ये. तर तेच डिफरन्स आहे ना क्रिकेट आपल्या देशात, भारतात, मुंबईत खास करून. जो प्रेम, जो कल्चर क्रिकेटचा आहे, बाकी स्पोर्ट पेक्षा फार मोठा आहे स्केल. ते क्रिकेटचं कल्चर वी कॅन से की खूप मोठं आहे भारतात. आणि तेव्हाच मला कळलं की फुटबॉल आणि क्रिकेट जर का असेल तर which one is a bigger sport in India, in Mumbai especially. तर मग मी हळूहळू माझं लक्ष क्रिकेटकडे जास्त गेलं. तेव्हा मी म्हणजे क्रिकेट खेळायला लागलो. तर ती एक स्टोरी आहे की मी आधी फुटबॉलर होतो, त्यामुळे टी शर्ट. आणि मी फुटबॉल आताही एकदम आर्डंटली फॉलो करतो. म्हणजे वर्ल्ड कप्स असो किंवा प्रीमियर लीग असो. आर्सेनल माझी फेवरेट टीम आहे, लहानपणापासून मी सपोर्ट करतोय. तर हे सगळ्यांना, माझ्या मित्रांना, भरपूर जणांना माहिती आहे की ती वेळ आहे मी आर्सेनलसाठी. तर वर्ल्ड कप्समध्ये एका काळी असं असायचं की नॉकआउट्समध्ये गोल्डन गोल असायचं. हो, टाय झाला तर गोल्डन गोल डिसाईड करायचं सामना पेनल्टीजच्या आधी. तर आय जस्ट फेल्ट की तो 6 मारून मला तो एक गोल्डन गोल मारल्यासारखी फिलिंग आली. ते त्याला कम्पेअर केलं. आय जस्ट
माझा तो फुटबॉलर होता ना आतला, तो त्या दिवशी परत एकदा जागा झाला आणि तो सेलिब्रेशन ऍक्च्युली वॉज अ फुटबॉल सेलिब्रेशन. तर अजून काय नाही आणि त्याच्यानंतर तो परत शांत झाला माझा आतला फुटबॉलर. पण समोर दिग्गज होते रे, ज्यांच्या समोर तू असा करून गेलेलास त्यांना पण गप्प करून टाकलं होतंस. ते इंटरनॅशनल मधली मोठी मोठी नावं होती. त्याच्यात मला थोडं त्याचं म्हणजे मी विचार करतो त्याच्याबद्दल भरपूर की का असं केलं, मी का सेलिब्रेट केलं. स्टार स्पोर्ट जिओ स्टारच्या ऑफिसला ही मंडळी ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस मग असं तू सुमडीमध्ये गायब होतोस का, भेटतोस? नाही, पण मी म्हणजे शेन वॉटसनला त्याच मॅच नंतर शेवटी भेटलो होतो आणि हात मिळवताना म्हणालो पण की सॉरी, आणि आय हॅड अ स्टेटमेंट ऑल्सो की इमोशन्स गॉट बेटर आउट ऑफ मी. आय डिडंट इंटेंड टू हर्ट एनीवन, कोणालाही काय, कारण क्रिकेट आणि कोणी जिंकतं कोणी क्वालिफाय होतं असं काय माझ्या काही असं कोणाबद्दल पर्सनल तर नव्हतंच, न राजस्थान रॉयल्स बद्दल किंवा शेन वॉटसन बद्दल. पण तो एक मोमेंट होता की आम्ही क्वालिफाय झालोय, जिंकलोय, सेलिब्रेट करतोय परत. ऑफकोर्स शेन वॉटसन इतका जे कोण त्याच्याबरोबर खेळलेत, ही इज अ व्हेरी जेंटल पर्सन, ग्रेट टीममेट, पण ऑन द फील्ड आय फील ही इज अ सॉलिड ऑपोनंट म्हणून कॉम्पिटिटर. तर भरपूर वेळा म्हणजे 2-3 मॅचेस त्याच्या आधी सुद्धा राजस्थान रॉयल्स विरुद्ध जेव्हा झाले ते तो बॉलिंग करताय, तर देर युज टू बी तो काही ना काय म्हणजे युज टू ट्राय अँड स्लेज प्लेयर्स. तर पार्ट ऑफ गेम. आणि तो एक असतो ना की चल टक्कर, तो तर नेहमीच देतो, तर एक आपल्याला मोमेंट मिळालंय टक्कर द्यायचं तर आपण का नाही तर तो एक हे होता की कमॉन त्याच्या समोर मी जाऊन केलं. पण इट जस्ट हॅपन्ड स्पर ऑफ द मोमेंट. पण गुड, म्हणजे मला वाटतं त्यानंतर तुला भरपूर टी शर्ट ब्रँड अँबॅसिडर्स म्हणून तुला फोन पण आले असतील. पण थोडंसं येऊयात त्या मोमेंटकडे. आय वॉन्ट यू टू रिलीव्ह दॅट एंटायर मोमेंट वन्स अगेन. रायडू रनआउट होतो, दुसरी रन घ्यायची असते, खरं 30 रन पुरे होते तर तुम्ही क्वालिफाय झाला होता, त्यामुळे तुम्हाला मॅच पुढे खेळायची गरज पण नव्हती तसं पाहायला गेलं तर. म्हणूनच मला वाटतं रायडू दुसऱ्या रनसाठी परत आला होता, पण डायरेक्ट चांगला थ्रो आला, रनआउट झाला. रनआउट झाल्यानंतर तुला आज जायचं होतं, राईट? आज जाताना 100 मेसेज का तुझ्या डोक्यामध्ये क्लिअर होतात गोष्टी? ऑनेस्टली ना निलेश, काय होतं माहिती आहे का, तो सीझनच असा एक आपण म्हणू शकतो इट वॉज अ व्हेरी डिफरंट सीझन. कारण रोलर कोस्टर होतं. हा, रोलर कोस्टर सीझन इन द सेन्स की पहिले 5 मॅच मुंबई इंडियन्सनी दुबई अबुधाबीच्या लेगमध्ये खेळले होते. 5ही मॅच आम्ही तिथे हरलो होतो, विकेट असेल 0 पॉईंट्सवर होतो. जेव्हा परत IPL फर्स्ट लेगचा झाला दुबईमध्ये, UAE मध्ये, आणि मग भारतात आलं आणि पॉईंट्स टेबलवर मुंबई इंडियन्स लास्ट होती, एकही विन नाही. आणि त्या स्टेजवरून आम्ही एका स्टेजला असं आलो की ही मॅच जर का आपण जिंकतो तर आपण प्लेऑफला क्वालिफाय होणार. म्हणजे फ्रॉम लुझिंग द फर्स्ट 5 गेम्स बॉटम ऑफ द टेबल टू बी एबल टू मेक इट टू द प्लेऑफ्स, इट वॉज अ ग्रेट सेटअप फॉर दॅट मॅच फर्स्टली. आणि त्या मॅचच्या आधीच आम्हाला कळलं होतं, कारण मुंबई इंडियन्स 5व्या स्थानावर होती आणि राजस्थान रॉयल्स 4थ्या स्थानावर होती बिफोर द गेम. एक सेम याच्यावर दे वर ऑलरेडी ऑन 14 अँड वी वर ऑन 12 मुंबई इंडियन्स. आणि आमचीच मॅच होती राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स. आम्हाला माहिती होतं की जर का त्यांच्या रनरेटला बीट करायचं आहे तर 14.3 ओव्हर्सच्या आत चेस करायचं, ते क्लिअर झालं होतं. ओके. आणि त्या सीझनला मी सुरुवातीचे 2-3 मॅचेस ओपन केले, त्यानंतर सगळे मॅचेस मी 6 नंबरवर खेळलो, ॲज अ फिनिशर खेळलो होतो, किपिंग करत होतो आणि 6 नंबर खेळलो. तर मला आय डोंट नो वेन आय गॉट दॅट न्यूज, टीममध्ये ती न्यूज आली की नेक्स्ट गेम RR बरोबर, इफ वी विन विदिन 14.4 ओव्हर्स, इफ वी चेस, विन द टॉस अँड चेस, देन वी विल क्वालिफाय बिफोर RR. तर जेव्हा मला ती न्यूज आली तेव्हा माझ्या मनात आलं की मी 6 नंबर खेळतोय, 14 ओव्हर माहित नाही, पण ते 0.3 आहे ना, जेव्हा जे 3 बॉल ते पडतील तेव्हा मी असू शकतो ग्राउंडवर. तो एक थॉट आला रँडमली माझ्या मनात, अमेझिंग, अँड आय फॉरगॉट अबाउट इट. आणि मग 2 दिवसानंतर ती मॅच आली. मॅनिफेस्ट केलं होतंस तू? मॅनिफेस्ट पण नाही, जस्ट इट वॉज अ रँडम थॉट. आय डोंट नो वेदर आय मॅनिफेस्टेड. आय जस्ट फेल्ट की मी I would be on the ground in the middle during those. Comes, I'm ready. 14.3 those 3 balls I will be there असं माझ्या मनात फिलिंग होतं. ग्रेट. कारण 6 नंबर खेळतोय, मे बी चेस करताना आली तर. थँकफुली रोहित टॉस जिंकला त्या मॅचला आणि आम्ही चेस करायचा निर्णय केला. परत ज्या प्रकारे बॉलिंग आमची झाली, 190 चेस करायचं होतं. आणि वी टॉकिंग अबाउट 2014 जेव्हा पास स्कोर युजली 160-180 एवढं 200
युज टू बी 200 चेस केलं तर मोठी गोष्ट होती. आता सारखं नाही की 250 करून सुद्धा सेफ नाही T20s मध्ये. पण त्यावेळेस 10-12 years बॅक chasing 190 in 20 overs was a task, but chasing 190 in 14.3 overs was a massive task. आणि ज्यावेळेस प्रेशर आहे, दबाव प्रेशर आहे आणि ऑफकोर्स त्या सिच्युएशनला तर नथिंग टू लूज होता. मला माहितीये काय करो या मारो. तर आणि जेव्हा ब्रेक झाला ना, मला वेगली आठवतंय की कोणी काही डिस्कस केलं नाही की करायचंय हे ते काय नाही, काही चर्चा नाही. ओपनर झाले आपले पॅड बीट घालून गेले, काही असं चर्चा नाही. सगळ्यांना मनात माहिती होतं की 190 करायचंय 14 ओव्हर मध्ये. काही माहित नाही कसं हाऊ टू अप्रोच इट, कारण अशा सिच्युएशन साठी युअर नेव्हर रेडी ना. युजली डोंट प्रिपेअर चेसिंग टोटल बिग टोटल इन अ शॉर्टर स्पॅन. पण असं होतं की वी हॅव टू गिव्ह इट अ शॉट. जाऊन सगळे चालू करायचं तर आहे. एव्हरीवन स्टार्टेड हिटिंग, विकेट पण पडल्या. कोरी अँडरसन म्हणजे ऑफकोर्स वी टॉक अबाउट दॅट 6, पण कोरी अँडरसन प्लेड अ ब्लाइंडर. 40 बॉल मध्ये 90 त्यांनी केला होता. अशा फ्लॅट छकड्या मारत होता, लिटरली पॅरलल होत्या. तर सॉलिड तो गेम होत होता. आणि मी वरच बसलो होतो डगआउट मध्ये पण नाही, डगआउट खाली असतो. वानखडे जेव्हा रनचेस चालू झालं, मी ड्रेसिंग रूमच्या बाहेर बॅल्कनीत बसलो होतो. मी, जसप्रीत बुमराह होता बाजूला आणि राहुल सांघवी आमचे मॅनेजर होते. आणि राहुलबाईंनी सुरुवात व्हायच्या आधी 2 च्विंगम असे काढले होते. एक जस्ट बूम्सनी घेतला, मी घेतला होता, तोंडात होता माझ्या. इफ यू सी द रिप्ले वगैरे ना, मी च्विंगम चावतोय, तो च्विंगम जो मी रनचेस सुरू होताना खाल्ला होता तो माझ्या तोंडात होता. खात मी जसं मॅच चालली बघतोय, कारण माहिती 6 नंबर आहे, माझी बॅटिंग एवढ्या लवकर येणार नाही, हे ते बसलो होतो. मग जसे जसे 8-10 ओव्हर झाले, मी पॅड बीट घालून खाली डगआउट मध्ये गेलो. आणि परत रायडू आणि कोरी अँडरसनची सॉलिड पार्टनरशिप झाली. दे फिनिश द गेम, ऑलमोस्ट. एक बॉल 14.3 बॉलला 3 रन हवे होते, तर एक बाउंड्रीची गरज होती, नाही लागलं, रनआउट झाला, टाय झाली असती. आता दोन्ही टीम्स तयार होते, इधर चेस होईल किंवा नाही होणार. हे कोणीच विचार नव्हता केला. नो चान्स, नो पॉसिबिलिटी. एनीवन थॉट बिफोर द गेम की काय होणार इफ इट्स टाईड ॲट 14.3. एक्झॅक्टली. नो वन हॅड अ क्लू. बरोबर, हा कोणी विचारच नाही करणार ना. इधर यू विल चेज इट और यू वोंट, खतम. इट्स अ क्लिअर स्टोरी. पण टाय होणार कोणालाच नाही माहित. तर मी बसलोय आणि आय वॉज जस्ट वॉकिंग बिफोर दॅट कॅल्क्युलेशन चालू झाले होते, कारण खूप मोठा ब्रेक होता. रायडू आउट झाला, आणि परत चेक केलं, बघितलं सगळं. रायडू एकदम निराश होता, अक्षरशः खाली बसून तो रडत होता की असं कसं एवढ्या जवळ कसं राहू शकतो मागे, हे ते. त्याला लिटरली आम्ही घेऊन आलो की बस आता यू हॅव टू कम बॅक. झालाय तो आउट झालाय. आणि असं वाटलं की राजस्थान रॉयल्सला वाटलं होतं की आता दे हॅव क्वालिफाईड, वी डिडंट चेज इट. त्यांचं सेलिब्रेशन चालू झालं होतं, ते सेलिब्रेट होते. पण आमचे अॅनालिस्ट धनंजय डीजे होता, अनिल भाई कोच होते, तर त्यांनी ट्राय टू डू समथिंग एंड दे सेड की इफ वी हिट अ 6 वी स्टिल हॅव अ चान्स. ओके, रन रेट वाढणार. ते मला म्हणाले होते जाताना, तर मी बोललो ठीक आहे, ओके. अच्छा, that was your last message. That was the last message I got before I went in the middle. Okay. जेव्हा मी चालत गेलो मध्ये, तेव्हा पण थोडंसं थांबवतो तुला. अशी पण चर्चा होती ना, 6 नाही 4 मारले असते तरी चाललं. I'll come to that. तर जेव्हा मी ग्राउंड वर गेलो, अजून मला की 6 आहे, मला 6 मारायचं याच विचाराने गेलो की काही असो, मला मारायचं, एवढ्या जवळ आलो तर काही असो, संपवायचं, बॉल पोचवायचा आहे बाहेर. त्या मनात तो थॉट घेऊन मी उतरलो ग्राउंडवर. आणि मग अपूर्व वानखडे आमचा एक्स्ट्रा होता, तो धावत आला, स्प्रिंट मारत आला अपूर्व, आणि मला म्हणाला की बाउंड्री सुद्धा चालेल. अच्छा, नॉट रिक्वेस्ट, सहाच गरज नाहीये, 4 बाउंड्री, 4 or 6. तर तो मग क्लॅरिटी मला आली. तो लॉट ऑफ डिस्कशन, एवढा वेळ झाला त्या 2 रायडू ज्या बॉलला आउट झाला आणि तो नेक्स्ट बॉल मध्ये एक 10-15 मिनिटं झाले असतील. एवढा मोठा ब्रेक कधीच नव्हता. इनिंग ब्रेक ऑलमोस्ट लाईक अ इनिंग ब्रेक, कारण दोन्ही टीम्सला काही माहित नव्हतं, खूप डिस्कशन. मग त्यांना सुद्धा तो मेसेज गेला की त्यांना बाउंड्री वाचवायची. मग त्यांनी फॉकनर होता, शेन वॉटसन होता, अजून त्यांची एक मिनी मीटिंग झाली की आता काय करायचं. राहुल द्रविड वॉज सिटिंग आउटसाइड. राहुल द्रविड वॉज देअर कोच, ही वॉज सिटिंग आउटसाइड. तर त्यांना सुद्धा आलं की बाउंड्री मारली तर हे क्वालिफाय होतं. वी डोंट हॅव टू गिव्ह देम अ बाउंड्री बेसिकली, अँड दे कांट बोल अ वाईड ऑर नो, अदरवाइज वी विल बॉल काउंट नाही होणार. आणि बरोबर, ॲज इट इज यू गाइज आर थ्रू. आणि मग ऑफकोर्स वानखेडेवर आपण खूप क्रिकेट खेळलोय. ती विकेट पाटा होती, आणि त्या दिवशी ना एका साईडला होती विकेट, एक साईड लहान होती, एक साईड मोठी होती. डायमेन्शन्स एका साईडचे लांब होते, एका साईडचे जवळ होते. आणि मी ज्या एंडनी बॅटिंग करत होतो, माझी लेग साईड लहान होती, तुझी स्ट्रॉंग साईड. लेग साईड लहान होती, ऑफ साईडला मोठी दूर होती. त्यांचं डिस्कशन असं झालं, फील्ड सेट एक बॉल मध्ये बाउंड्री मारायची, त्यांनी फील्ड मिड ऑन पण वर होता, मिड ऑफ पण वर होता.
कव्हर्स आणि पॉईंट, म्हणजे समोर तर टाकणार नव्हतं. हा 4 फिल्डर आत, समोरचे दोन्ही आत, बरोबर. म्हणजे तो दाखवत होता की तो बाउन्सर टाकणार. आणि युजली डोमेस्टिक प्लेयर्स जर खेळत असेल, इंटरनॅशनल फास्ट बॉलर असेल, तर तो एक प्लॉय असायचाच नेहमी की बाउन्सर टाकून आपण याला थांबू शकतो किंवा आउट करू शकतो. पण मी हे क्लिअर होतो की हा बाउन्सर नाही टाकणार, कारण टॉपेज जरी लागला लहान साईडला 6 जाईल. आय वॉज प्रिटी शुअर की तो वाईड यॉर्कर टाकणार आहे, कारण त्यांनी डीप जो स्वीपरचा फिल्डर होता थोडा आत घेतला होता, थर्ड मॅनला थोडा फाईन घेतला होता की एज बीज लागली तर मागे जाईल. ऑफ साईडला बाउंड्री एडच जास्त होते, म्हणजे ब्लफ केलं की तो बाउन्सरच टाकणार आहे. ओके. आणि बट आय वॉज शुअर की बाउन्सरचा चान्स नाही घेणार, त्याला फुलच टाकावं लागेल. मे बी तो वाईड यॉर्कर टाकेल ऑफ साईडला. येस येस. तर इफ यू सी ना की मी ऑलरेडी थोडा स्टम्प्स कव्हर करून आलो होतो, अँटिसिपेट हा वाईड यॉर्कर टाकेल. अँड ही बोल्ड अ यॉर्कर बट लेग स्टंपवर. आणि जेव्हा मी असा अक्रॉस आलो ऑलरेडी, तो इट वॉज अ नाईस हाय फुलटॉस माझ्या पायावर तो. आणि मला नाही वाटत की आयुष्यात आय हॅव मिडल्ड माय फर्स्ट बॉल ॲज गुड ॲज not even nets, as good as I did on that day, on that first ball of my innings, full toss वर middle of the bat. आणि तो बॉल असा फ्लॅट गेला ना, फर्स्ट इयरला जाऊन होर्डिंगला लागलाय, म्हणजे इट वुड हॅव इवन ट्रॅव्हल्ड फर्दर. एवढा सॉलिड तो कनेक्शन होता. आवाज जो आला तो अजूनही तुझ्या कानात असेल, म्हणजे तो फिलिंग आहे माझ्या मनात अजूनही, ती फिलिंग आहे. जो बॉल कनेक्ट मला अजून काही आठवत नाहीये, पण जो कनेक्शन आहे ना बॉल आणि बॅटचा त्या बरोबर मधोमध जो लागलाय ते मला माहिती आहे. पण आय थिंक तो एक अवेअरनेस होता त्या मोमेंटला की फील्ड काय लावली आणि काय बॉल येऊ शकतो. आय थिंक आय वॉज स्विच्ड ऑन इन दॅट सेन्स की प्रॉबेबली वाईड यॉर्कर असेल, डायमेन्शन हे आहेत, आय वॉज रेडी फॉर दॅट. तो थॉट प्रोसेस चालू होता. आणि मला असं वाटतंय की इन दॅट मोमेंट कोणीही असू शकलं असतं, बट इट वॉज मी टू बी प्रेझेंट त्या बॉलला. इट वॉज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. अँड ऑनेस्टली ॲज अ टीम वी हॅड नथिंग टू लूज. अँड ऑलवेज इफ यू एक बॉलची जर का कॉन्टेस्ट झाली तर इट्स 50-50, इधर इट बाउंड्रीला जाईल किंवा नाही जाणार. पण म्हणजे मी जेव्हा चालत पण जात होतो, आय वॉज गोईंग विथ ओनली वन थॉट की काही झालं बॅटला बॉल लागलाच पाहिजे आणि बाहेर जायलाच पाहिजे. सो दॅट स्ट्रॉंग थॉट वॉज ऑलवेज देअर इन माय माइंड की काही करून करायचं मला. आम्ही खूप डिफिकल्ट फेस काढून या स्टेजला आलो आणि एवढ्या जवळ येऊन वी वॉन्ट टू मेक इट टू द प्ले ऑफ. सो ते एक 50-50 जेव्हा चान्स असेल तेव्हा आय थिंक आय जस्ट लुक्ड ॲट द पॉझिटिव्ह साईड आणि आय वेंट विथ अ सिंगल माइंडेडनेस की मला काही करून मारायचंच आहे. लकीली इट वर्कड आउट रिअली वेल इन दी एंड. नाही, पण तुला एक गोष्ट मी सांगतो, म्हणजे महाराष्ट्रीयन म्हणून मला अभिमान आहेच आहे, त्यात मुंबईकर म्हणून तुझा जास्त अभिमान आहे. हा जी खडूसपणा आहे ना, हा जो मुंबईच्या क्रिकेटमध्ये आहे ना, तो त्या दिवशी दिसला. म्हणजे मी खरंच तुला अगदी चॅलेंज देऊन सांगतो, ह्याच्या महाराष्ट्रीयन क्रिकेटच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी क्रिकेटर असता तर कदाचित ती सिंगल गेली असती, लेग बायला वगैरे लागला असता पाय, किंवा तिथेच खालती पडला असता. पण तू जसं तू बोलला, तू कळत नकळत मॅनिफेस्ट केलं होतं की मला ते जर 4-6 जे काय असेल ते मला मारायचं आहे. आणि आज जाऊन तू ते करून दाखवलंय, आणि करून दाखवलं म्हणून मला वाटतं ते जास्त महत्वाचं आहे, नाही का? हो, ऑफकोर्स. आय मीन कारण एवढं स्टेक्स एवढे हाय होते नाही का. मुंबई इंडियन्स सारखी फ्रँचाईज, सुपरस्टार्स वाली फ्रँचाईज, डिफेंडिंग चॅम्पियन्स होतो. कारण 2013 आम्ही पहिल्यांदा IPL जिंकलो. 2014 मध्ये आल्या 5 मॅच हरलो, बॉटम ऑफ द टेबल, तिकडनं फाईट करून क्वालिफाय टू मेक इट टू द प्ले ऑफ. आय थिंक तो स्टेज सेट होता. परत वानखेडेवरती मॅच, वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सची मॅच जेव्हा वानखेडेवर होते ना, तो वेगळाच माहोल होता. ॲज अ प्लेअर इट्स अ डिफरंट फिलिंग. असं वाटतं यू हॅव विंग्स, यू कॅन डू एनिथिंग इन दॅट ॲटमॉस्फिअर. सो ती फिलिंग तर नक्कीच असते. आणि आय डोंट वॉन्ट टू एवढे लॉयल फॅन्स आहेत. जेव्हा आम्ही तो जो दुबईचा फेस होता तो खेळून परत मुंबईत आलो, तरी पण दे वर व्हेरी हॅपी टू सी अस. दे कधी आम्हाला की तुम्ही हरले, दे वर नो कंप्लेन्स, दे वर ऑलवेज देअर. फुल हाऊसच असायचा नेहमी, फुल पॅक होम गेम्स. तर आणि जर का तू पाहिलं तर आय वेंट रनिंग टू नॉर्थ स्टँड. ड्रेसिंग रूम ऑपोजिट साईडला होती, पण आय वॉन्टेड टू सेलिब्रेट दॅट मोमेंट विथ द नॉर्थ स्टँड. आणि आपल्याला माहिती आहे वानखेडे स्टेडियम म्हणजे नॉर्थ स्टँड हा आपला लोकल स्टँड आहे. तिथे ट्रू क्रिकेट लव्हर्स येतात मुंबईचे किंवा भारताचे. ट्रू फॅन्स जे आहेत ते नॉर्मल तिकीट्स आहेत तिथे, काय VIP तिकीट्स नाही, हॉस्पिटॅलिटी तिकीट्स नाही, हार्ड वर्किंग मुंबईकर्स येऊन क्रिकेट बघतात. आणि मुंबई इंडियन्स, इंडियाचे जे फॅन्स आहेत ते नॉर्थ स्टँड मध्ये सगळं हल्ला होतो. तर आय जस्ट वॉन्टेड टू रन टुवर्ड्स नॉर्थ स्टँड अँड सेलिब्रेट
आमच्या जे फॅन्स आहेत त्यांच्या बरोबर. Amazing. दॅट इज वाय रॅन ऑपोजिट डायरेक्शन मध्ये नॉर्थ स्टँड कडे धरून आणायला लागलं. अरे सगळे आले ऍक्च्युली. आणि इफ यू सी दॅट Almost entire team was out there. टीम आली तिथे आणि इट वॉज अ क्रेझी मोमेंट. पण राहुल द्रविडची रिॲक्शन जी होती ती जगभर दाखवली गेली. पहिल्यांदा राहुल द्रविडला असं काहीतरी विचित्र करताना आपण पाहिलं. तुझं नंतर काही बोलणं झालं त्यांच्याशी? त्याविषयी नाही, कारण त्यानंतर मी 1 वर्ष दिल्ली डेअरडेव्हिल्स बरोबर सुद्धा होतो. तिथे राहुल सरच होते हेड कोच आणि ऑफकोर्स म्हणजे खूप कॉन्फिडन्स देतात आणि त्यांच्याबरोबर पण खूप मी क्रिकेटबद्दल बॅटिंगबद्दल ते खूप पॉझिटिव्ह बोलायचे माझ्या पण त्याच्याबद्दल काही चर्चा झाली नाही. नक्कीच आम्ही कुडंट स्पीक, पण नाही झाला. हा म्हणजे फक्त त्या 6 बद्दल माझं सेलिब्रेशन नाही तर राहुल सरांची रिॲक्शन सुद्धा खूप सगळेजण हेच म्हणतात की यार तू असा प्लेअर आहे ज्यांनी राहुल सरांना राग दिलाय. एक्झॅक्टली. रागवताना बघितले, कारण द वॉल आपण त्यांना म्हणतो, पण मिस्टर कूल सुद्धा आहे ते, ऑलवेज इन कंट्रोल. पण एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न मला तुला ह्याच्यात विचारायचा आहे की त्यावेळेस क्रिकेटमध्ये मीडिया सुद्धा खूप होतं. म्हणजे टी व्हीवरती सारखं IPL चर्चा, कारण इनिशियल स्टेजेस होते त्याची आणि खूप दंगा चालला होता. त्यावेळेस तुम्ही ऑब्व्हियसली हॉटेलमध्ये राहत होतात कारण तुम्ही टूर करत होतात. पण घरच्यांची रिॲक्शन काय होती? कारण संध्याकाळभर प्रत्येक चॅनलला प्रत्येक बातम्यामध्ये तुझी छगी राहुल सरांनी केलेलं ते टोपी त्यांनी खाली टाकलेलं तेवढंच दाखवलं जात होतं. त्यामुळे घरच्यांची रिॲक्शन काय होती त्यावेळेस? नाही, खूप खुश होते. आय थिंक सगळेच, म्हणजे जे पण मला ओळखतायत आणि ते मॅच बघत होते, भले स्टेडियमवर असो किंवा घरी असो, आय थिंक सेलिब्रेशन होतं त्या दिवशी. फक्त त्या 6 बद्दल नाही की क्वालिफाय झालो आणि महत्वाचा मुद्दा. डोमेस्टिक प्लेअर, लोकल बॉय, अनकॅप प्लेअरनी तो मोमेंट त्या मोमेंटमध्ये तो 6 मारला. दॅट वॉज अ बिग थिंग. आय फील की इट वॉज नॉट समवन वॉज अ बिग इंटरनॅशनल प्लेअर किंवा सुपरस्टार. की पोलार्डनी छगा मारला तर त्याचा इम्पॅक्ट एवढा नसेल, कारण पोलार्ड तर मारतो. पण एका अनकॅप डोमेस्टिक लोकल बॉयनी मारला, त्याची खुशी मला असं वाटते ऍटलिस्ट मुंबईकरांना आणि मुंबईचे जे फॅन्स आहेत त्यांना जास्त होती. मुंबई पुरती ती सीमित नव्हती. ऑफकोर्स मुंबईचे फॅन्स ऑफकोर्स वर्ल्ड वाईड आणि क्रिकेट फॅन्ससाठी एक स्पेशल मोमेंट होता. पण नक्की जे घरचे तर खूपच खुश होते आणि मित्र जे कोणी मला ओळखायचे सगळ्यांचे, म्हणजे मला आठवत नाही मी कधी झोपलो त्या रात्री. एवढा कटिंग झालं, सगळंच काही झालं. म्हणजे खूप आम्ही सेलिब्रेट सुद्धा केलं ड्रेसिंग रूम मध्ये आणि हॉटेलमध्ये येऊन सुद्धा भरपूर मेसेजेस आणि फुल दंगा. रात्रभर हॉटेल डोक्यावर घेतला असेल झोप. मला तर नक्की त्या रात्री नीट झोप सुद्धा नाही लागली, एवढं ऍक्टिव्हेटेड होतं मी. ग्रेट, अमेझिंग. पण ती तुझी एक इनिंग म्हणजे अक्षरशः लक्षात राहण्यासारखी आहे. खूप वर्ष लोकांच्या लक्षात राहो असं आपण सदिच्छा व्यक्त करूया. पण मला यायचं आहे तुझ्या ओपनिंग, म्हणजे पहिल्यांदा तू लिटल मास्टर बरोबर ओपन केलंस त्यावेळेस तो किस्सा खरा ऐकायचा की काय झालं. अगोदर IPLच्याच दरम्यान गोष्ट होती, तुला फोन आला होता लंचसाठी ये, तर काय किस्सा होता ऍक्च्युली? फर्स्ट टाइम त्यावेळेस तू ओपन केलंस? सचिन तेंडुलकर बरोबर? हो, मी ऍक्च्युली सचिन सर बघा, ही वॉज ऑलवेज देअर. मुंबईला खेळताना म्हणजे अंडर-19 जेव्हा आम्ही खेळत होतो, अजिंक्य राणे कॅप्टन होता, धावल कुलकर्णी, इक्बाल अब्दुल्ला, मी, सर्वेश दामले, असे आमचा एक चांगला बॅच होता. आणि सुलक्षण कुलकर्णी आमचे कोच होते. तर त्यांनी सचिन सरांना एकदा आमच्या प्रॅक्टिस सेशनला बोलवलं होतं. सचिन सर तर पहिल्यांदा मी भेटलो तर त्यांना पण ग्रुप एन्व्हायरमेंट, टीम एन्व्हायरमेंट, आणि तेव्हा सुद्धा आम्ही बसून ते आमच्याशी बोलले आमच्या क्रिकेट बद्दल. आणि तो एक माझा पहिला इंटरॅक्शन किंवा मोमेंट होता की सरांना मी अक्षरशः पाहिलंय. अदरवाईज तर आपण लहानपणापासून टीव्हीवर त्यांना बघतो आणि आपल्यासाठी नक्कीच एक एक त्यांचा जो ऑरा आहे, मला असं वाटतं आजही त्यांना आपण भेटलो तरी तो एक ऑरा, त्यांचा प्रेझेन्स फील होतो. आणि प्रत्येक मोमेंट मी जेव्हा त्यांना बोलतो किंवा भेटतो तर एक स्पेशल मोमेंट असते. पण तो एक माझा फर्स्ट इंटरॅक्शन होता की अक्षरशः त्यांना मी भेटलोय अंडर-19 असताना, पण टीम एन्व्हायरमेंटमध्ये. मग थोड्या वर्षांनी मी मुंबई इंडियन्समध्येच माझा कॉन्ट्रॅक्ट झाला आणि मी त्या वर्षी काय झालं माहितीये की काही कॅप नव्हता स्क्वॉडचा. ओके. आता कसा 25 प्लेयर्सचा स्क्वॉड आहे, राईट? त्या वर्षी इनिशियली IPL मध्ये काही कॅप नव्हता. यू कॅन साइन एनी अमाउंट ऑफ प्लेयर्स आणि ऑफकोर्स अनकॅप प्लेयर्स ऑप्शन मध्ये सुद्धा नव्हते. की जस्ट गिव्ह देम अ कॉन्ट्रॅक्ट. सगळ्यांचा सेट कॉन्ट्रॅक्ट असायचा अकॉर्डिंग टू नंबर ऑफ फर्स्ट क्लास गेम्स. बरोबर. तर त्या वर्षी मला आठवते ICL रद्द झाला होता आणि ICLचे प्लेयर्स एलिजिबल होते IPL खेळायला. अच्छा, त्यांनी परमिशन दिली होती. तर सगळे जे ICLचे प्लेयर्स ते सुद्धा IPL मध्ये त्यांना कॉन्ट्रॅक्ट. आणि मुंबई इंडियन्सकडे त्या वर्षी 50 ते 60 प्लेयर्स होते.
हो, एवढा स्क्वॉड होता मोठा. कॉन्ट्रॅक्टेड, बापरे. सगळेच ट्रॅव्हल नाही करायचे, हा. पण खूप मोठा स्क्वॉड होता, खूप डेप्थ होती, म्हणजे Options 7-8 खूप सारे कीपर्स, होते. खूप ऑप्शन्स आहेत, हा. 5-7 2-4 कीपर, हा. फास्ट बॉलर्स खूप, बॅटर खूप. तर माझा कॉन्ट्रॅक्ट झाला ते मला माहिती होतं, पण खेळायला भेटणार आहे की नाही, कारण एवढे प्लेयर्स आहेत. एक साथ प्रॅक्टिस करायचा. प्रॅक्टिस वगैरे करायचो. Okay. इव्हेंच्युअली मग जेव्हा टीम ट्रॅव्हल करायला लागली तेव्हा 30-35 जण असतील, पण Okay. तरी जास्तच होते. प्रॅक्टिस वगैरे एकत्र करायचो, हा. पण मला असं कधी वाटलं नाही की खेळायला भेटेल. 12 मध्ये जाऊ, की मी 16 स्क्वॉड मध्ये जाऊ. असेल, 15 मध्ये, काय की झालंय कॉन्ट्रॅक्ट, मुंबई इंडियन्स बरोबर आहे, बस तेवढंच होतं. मग IPLच्या जस्ट आधी ना समीर दिघे यांची बेनिफिट मॅच होती सुरतला. बर. ओके. तर असा कॉन्सेप्ट केला होता की मुंबई इंडियन्स वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया, अच्छा, त्यांची MI ची मॅच team होणार, होती. आणि दॅट वा. इज फॉर समीर दिघेस बेनिफिट मॅच असं. great. आणि त्यावेळेस बेनिफिट मॅच चालायच्या. येस, जो रिटायर होतोय त्याच्याकरता. साठी वगैरे, तर तशी मॅच होती आणि मुंबई इंडियन्सचा अख्खा स्क्वॉड गेला होता. मी बेनिफिट मॅच म्हणजे आपल्या नवीन यंग जनरेशनला सांगतो, बेनिफिट मॅच म्हणजे एखादी व्यक्ती इंटरनॅशनल खेळली असेल किंवा डोमेस्टिक सुद्धा खूप सारं खेळली असेल, ज्यावेळेस ते रिटायर व्हायचे तर त्यांना सेंड ऑफ म्हणून एक मॅच त्यांच्याकरता खास खेळली जायची. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आत्ता जसं तुम्ही बघताय की बायलॅटरल्स आहेत, मग ICC इव्हेंट्स आहेत, BCCI इव्हेंट्स आहेत, एवढ्या गोष्टी नसायच्या, क्रिकेट कमी असायचं, त्यामुळे ती मॅचला गर्दी पण जास्त व्हायची आणि सगळे दिग्गज खेळायचे खरं. येस प्लीज. मुंबई इंडियन्सचा स्क्वॉड गेला, आम्ही ग्राउंडवर गेलो, आणि तेव्हा कीपर सांगितलं तू कीपिंग कर म्हणून. आमची पहिली बॉलिंग होती, सचिन सर कॅप्टन होते, आणि 20 ओव्हर झाले, कीपिंग वगैरे करून मी आलो, आणि खूप म्हणजे सनद सूर्या, बट मुंबई इंडियन्सची टीम पण सॉलिड होती तेव्हा. रायडू, अभिषेक नायर सगळेच होते, भरपूर चांगले क्रिकेटर्स होते. मला ना कुठे बॅटिंग येणार आहे, कीपिंग केली, बस झालं, 20 ओव्हर आलो, आज बसलो होतो आरामात. तुला काय आयडियाच नव्हती? काहीच नाही, रनचेस चालू होईल, आता जे जातील. बसलो होतो आरामात, पॅड बीट, कीपिंगचेच पॅड घालून असंच बसलो होतो की बॅटिंग तर येणारच नाही, आता 20 ओव्हरची मॅच आहे. तर पारस मांबरे आमचे कोच होते तेव्हा. आणि ते आले माझ्याकडे, बोलले तू ओपन करतोय. हा ठीक आहे, चालेल. मी पॅड बीट काढले, बॅटिंग पॅड, आणि तेवढ्यात माझं काही लक्षच नव्हतं की कोणाबरोबर ओपन करणार आहे, काय कोण आहे, कॉम्बिनेशन काय नाही. ठीक आहे, बॅटिंग करायची. मी पॅड घातले आणि गेलो. जसा मी ड्रेसिंग रूम मधनं बाहेर ग्राउंडवर रोप जवळ मी पाहतोय मास्तर उभे आहेत. ओ माय गॉड. आणि जसं मी ड्रेसिंग रूम मध्ये बाहेर आलो, त्यांना पाहिलं मी, अरे मी ओपन करतोय सरांबरोबर, ती सचिन तेंडुलकर बरोबर ओपन करायची. आणि इट वॉज लाईक, त्याच्यानंतर मी फुल शॉक मध्ये होतो. शॉक, सरप्राईज, जे काय असेल ते, पण दॅट वॉज माय फर्स्ट नाव 1-to-1 रिॲक्शन एक्झॅक्टली, इंटरॅक्शन विथ हिम. त्याआधी मी एक अंडर-19 टीम बरोबर बसून त्यांच्याशी बोललो होतो, ते आमच्याशी बोललो होते, जे काय. आणि मग मी बॅटिंग करायला त्यांच्याबरोबर गेलोय. स्ट्राईक कोणी घेतला? आता ते एवढं मला आठवत नाही, पण त्या मॅच मध्ये मी 30-35 बॉल मध्ये 70 केले होते. ओ गॉड. अच्छा, दुलाई फुल. आणि सॉलिड. आता ते मास्तरांचाच मला वाटतं तो प्रेझेन्स होता की आपली बॅटिंग पण चांगली झाली त्याच्यात. पण समोर मुनाफ पटेल, श्रीशांत, अनिल कुंबले, अशी बॉलिंग अटॅक होती. म्हणजे प्रॉपर इंडियन टीम होती, रेस्ट ऑफ इंडियाची टीम, जे ऑफकोर्स तेव्हा IPL ची सुरुवात होणार होती एका हफ्त्यानी. आणि पण बाकी सगळे प्रॉपर इंडियन टीम आली होती खेळायला, आणि मुंबई इंडियन्स वर्सेस इंडियन टीम. आणि मी पण आज जाताना काय चर्चा? नाही, जास्त काय बोललोच ना आम्ही. अच्छा, नॉर्मल. त्यांना पण यार, ते कधी ते पण कधी मला बघितलं नव्हतं बॅटिंग, किंवा भेटले नव्हते. तर म्हणजे ऑफकोर्स आम्ही, ते त्यांनाही माहित नव्हतं की मी कोण आहे, कसा खेळतो, जे काय असेल तर एवढं काय. पण त्यावेळेस तू मुंबईसाठी खेळत होतास, रणजी ट्रॉफी. मी तेव्हा रणजी ट्रॉफी डेब्यू केलं असेल, पण तेव्हा सचिन सर नव्हते खेळत ना डोमेस्टिक. म्हणजे तेव्हा ते त्यांच्या बरोबर मी ड्रेसिंग रूम मुंबईचा नव्हता शेअर केला. ती माझी पहिलीच इंटरॅक्शन होती त्यांच्या बरोबर. म्हणजे गेलो बॅटिंग करायला. आता ऑनेस्टली तू विचारतोयस म्हणून, पण मला आठवत नाही की स्ट्राईक कोणी घेतली होती, सरांनी घेतली होती की मी घेतली होती. पण एवढं आठवतंय की मी 60-70 रन मारले होते, आणि 30 बॉल मध्ये. आणि मी जे शॉट्स, असं वाटलं की हे शॉट्स तर मी कधी मारत पण नाही. म्हणजे पिकअप शॉट मारला मिड विकेटवर, मुनाफला, कव्हर ड्राईव्ह, ते तर कव्हर ड्राईव्ह वगैरे तर खेळ, पण छकड्या वकड्या गेल्या. आता मी बोललो काय चाललंय, सरांनी बरोबर त्यांच्याबरोबर चाललो, आपली बॅटिंग सुधारली, काय किस्साच झाला तो. पण मी, आणि जसा मी शॉट मारतोय ना सरांकडनं, गुड शॉट, ब्युटिफुल, तो रिॲक्शन येत होता. आणि इट वॉज लाईक अ ड्रीम फॉर मी. नॉट इव्हन, म्हणजे मी स्वप्नात पण नव्हता विचार केला की सचिन सरांबरोबर मी बॅटिंग करेन, खेळायला मिळेल.
आणि त्यांच्याबरोबर मी बॅटिंग करत, इट वॉज बिगर दॅन अ ड्रीम, ग्रेटर दॅन अ पिंच बिंच करून बघितलंस का की जागा आहे काय तुला सांगू, तो फर्स्ट मोमेंट टू बी एबल टू प्ले अँड बॅट विथ हिम अँड बॅट वेल विथ हिम. तर बॅटिंग करता करता त्या पार्टनरशिपमध्ये त्यांनी मला फक्त वेगळी विचारलं की तू कशी बॅट वापरतोस. अच्छा, साईज वाईज वजन वगैरे सर मी लाईट बॅट वापरतो. ठीक आहे. मग झालं, इनिंग झाली, मॅच संपली, आम्ही परत आलो मग मुंबईत आणि 1 हफ्त्यानी 10 दिवसांनी IPL सुरुवात. नाही, आम्ही कॅम्पमध्येच होतो, कॅम्पमधला मॅच ती खेळलो, परत कॅम्पमध्येच, पार्ट ऑफ युअर प्रिपरेशन, पार्ट ऑफ द प्रिपरेशन. आणि मग प्रॅक्टिस वगैरे चालू होते आणि मॅच येणार होते की काय, पहिली मॅच असेल माहित नाही, मला फोन आला. IPL युजली 7ची मॅच असते, तर आपण 4 वाजता तुम्हाला, संध्याकाळी आपण जातो, पण फर्स्ट हाफ इज युजली लाईट, ब्रेकफास्ट करून यू कॅन स्लीप तुमचं काय ते करू शकता. तर मी झोपलो होतो 12 वाजता दुपारी, ब्रेकफास्ट वगैरे करून, की संध्याकाळी प्रॅक्टिसला, मॅच नव्हती त्याविषयी, प्रॅक्टिसला जायचं. आणि मला कॉल आला रूम मध्ये, मी उठलो झोपेत ना की, आणि काय बोलतो, ऑपरेटरचा कॉल होता. देयर वॉज अ लेडी सेइंग, मिस्टर तरे, मिस्टर सचिन रमेश तेंडुलकर वॉन्ट्स टू टॉक टू यू. तर मी बोललो, कोण मला वेडा बनवतंय इथे, सचिन सर कोणाला कॉल, आणि तू ऑपरेटर मला सांगते की, अख्खा त्यांचं नाव घेतलं. बोललो कोण मस्ती करत असेल, कारण भरपूर प्लेयर्स होते ना, ग्रुप मोठा होता तेव्हा हॉटेलमध्ये. मला कोण, देयर इज नो चान्स सर इज, आणि ऑन दी अदर लाईन सचिन सर वॉज देयर. अच्छा, हे तू कुठे आहे, ये या रूम मध्ये. तो तुला रिअलाइज झालं की मी झोपेतनं उठलो तेव्हा, मी चेंज बिंज करून पटकन पळालो त्यांच्या रूम मध्ये, आणि रूम मध्ये गेला असे, त्यांनी एका वॉलला 3 बॅट लावल्या होत्या. ते म्हणाले, बघ मी हेवी बॅट चूज करतो, हे 3 माझे लाईटेस्ट, म्हणजे माझ्याकडे त्याच्यामध्ये हे लाईट आहे, त्याच्यात पण म्हणजे यू सी द ग्रेटनेस ऑफ द मॅन, की त्याच्यात सुद्धा कॅटेगरीज त्यांच्या होत्या, की ही थोडी मीडियम लाईट आहे, ही थोडी मीडियम हेवी आहे. म्हणजे असं नाही की लाईट आहे ही हेवी आहे, दोन नाही, मीडियम लाईट, मीडियम हेवी ऑप्शन्स दिले यार तुला पण. म्हणजे ती त्यांची इन डेप्थ, त्यांचं जे काही टॉपिक असेल ना, त्याच्यात त्यांचं इन डेप्थ नॉलेज, आणि स्वतःनी बनवले वगैरे सगळे. ते तर छोटा रंदा घेऊन, मी बघितली, प्रॉपर किट आहे त्यांची, बॅट पॉलिश पेपर, रंदा, सगळंच काय करायचे, हँडल चेंज करायचे, ही कुड डू दॅट, एव्हरीथिंग ही कुड डू विथ हिज गिअर. क्रेझी. मग तुला चूज करायला लावली त्यांनी, मग त्याच्यातली लाईट बॅट मला दिली. तू ती वर्ष ठेवली असतील का अजून? सरांनी 2-3 बॅट दिलेत मला. तर ती बॅट मी नाही वापरू शकलो, खूप हेवी होती. त्यांची लाईट बॅट सुद्धा आपल्यासाठी हेवी आहे. म्हणजे मी ट्राय केलं, प्रॅक्टिस केलं, मला रिस्ट माझा दुखायला लागला. तर एक बॅटचा पण तुला किस्सा सांगतो, पण तो एक फर्स्ट म्हणजे असं होतं, फर्स्ट इंटरॅक्शन, फर्स्ट म्हणजे. पण त्यावेळेस सांगितलं की तू ओपन करणार आहेस मॅचवर IPL ला? नाही, नंतर मग प्रॅक्टिस मध्ये त्यांनी सांगितलं की तू 3 नंबर खेळशील, म्हणजे ओपन नाही, पहिले 2-3 वादच नाही. पण मध्ये मला हेड कोच जे होते, मला वाटतं त्यावर्षी रॉबिन सिंग आणि TS शेखर होते, तर ते म्हणाले होते 6-7 नंबर खेळशील. सचिन सर कॅप्टन होते. नंतर संध्याकाळी मला प्रॅक्टिस मध्ये बोलले की उद्या तू 3 करशील. आणि माझं रिएक्शन असं 3, त्यांना वाटलं की सरप्राईज कशाला होतोयस, म्हणजे कारण त्यांना माहित नव्हतं की कोचेस मला म्हणाले होते मे बी 6-7 करशील, पण सरांना पाहिजे होतं की मी 3 करीन. किंवा ती समीर दिघेची जी बेनिफिट मॅच होती, ही सॉ मी हिट चांगले पावरफुल, बोलले नाही तू दे ना, तडी देतो तू, जा देऊन 3 नंबर जाऊन तडी दे. तर तो एक मेसेज होता त्यांचा IPLच्या वेळेस, पॉवर प्लेचा पूर्ण उपयोग करून घे, असंच डोक्यामध्ये. दॅट वॉज माय फर्स्ट इंटरॅक्शन. आउटस्टँडिंग. पण बॅटचं तू काहीतरी तर ती बॅट दिली, पण ती बॅट खूप हेवी होती, तर माझ्या तू तशी ठेवली होती. नंतर माझ्या मित्राला दिली मी, की सरांची बॅट आहे, इट्स हेवी फॉर मी, यू कॅन यूज इट. आणि सरांची बॅट तर आपण कोणालाही देऊ शकतो, सगळे जपून ठेवतील. आणि मग नंतर ऑफकोर्स त्याच्यानंतर सर पण थोडे रणजी ट्रॉफी मॅचेस खेळायला, IPL मध्ये सुद्धा ऑफकोर्स सिन्स देन. मी सुद्धा 8-10 वर्ष मुंबई इंडियन्स साठी खेळलो, तर नंतर सुद्धा त्यांनी मला 2 बॅट दिल्या होत्या, त्याच्यातली एक बॅट अजूनही आहे आणि मी अजूनही वापरतो. त्या बॅटला आता मला वाटतं 12 वर्ष झाली, तरी चांगल्या कंडिशन मध्ये. म्हणजे काय होणार त्या बॅटला, मास्टरची देवाची बॅट आहे, तर काहीच नाही होणार. तर त्याचा पण किस्सा सांग, ती सुद्धा हेवीच बॅट होती. आणि 15-16 माझा सीझन एवढा चांगला नव्हता जात. वन डे अख्खा खराब गेला होता, रन्स नव्हते होत. आणि मग त्यानंतर मुंबईसाठी रणजी ट्रॉफी फर्स्ट क्लास, आणि मग नॉकआउट T20s येणार होते. मी बोललो आता बॅटिंग तर नीट होत नाही, काय नाही,
मास्टरची बॅट घेऊन जायची. आता हेवी असेल काही असेल पण त्याने रन्स करायचे. तर ती बॅट घेऊन गेलो ॲज अ लक. अच्छा. अँड आय स्कोर्ड लॉट ऑफ रन्स. ग्रेट. आणि आता पण असं आहे की मी ती बॅट नेट्स मध्ये नाही वापरत. हा. फक्त जेव्हा जेव्हा फॉर्म गेला खाली तेव्हा ती मास्टरची बॅट बाहेर काढतो. फक्त की ठराविक रन्स वेळेपुरती. आहेत त्या बॅटवर रन्स आहेत. ग्रेट. तेव्हा रन्स नाही होत तेव्हा ती बॅट ती काढायची. बॅट तर मी खेळलो दोन वर्ष त्या बॅटनी खेळलो आणि आय कुड एन्जॉय माय बॅटिंग. डिफरंट पिंग आहे त्या बॅटला. हेवी बॅटचा फील वेगळा आहे. येस. भरपूर वेळा असं झालंय की मी बॅक टू द बॉलर मारलाय आणि एवढ्या जोरात किंवा कव्हर्सला मारलाय ना, बिकॉज ऑफ द बॅट द बॉल गोज फास्टर. म्हणजे सरप्राईज होतात फील्डर, बॉलला हातात लागून कॅचेस पडल्यात अशा 2-3 इतक्या जोरात जातात ह्या हेवी बॅट्समुळे. तर ती बॅट मी जेव्हा फॉर्म नसेल तेव्हा काढतो. 2 वर्ष खेळलो कारण इट वॉज टू हेवी फॉर मी. तर रिस्ट वगैरे जास्त दुखायचं. आय कुडंट बॅट अ लॉट विथ इट. अच्छा. जास्त वेळ बॅटिंग करायला सरांच्या बॅटचा किस्सा आहे. ग्रेट. अमेझिंग. म्हणजे 2-3 तुझ्याकडे आहेत. हे चांगली गोष्ट आहे. मला सांगून ठेवलंयस तू. आता मला वाटतं फ्रेम करून त्या नंतर द्यायला हरकत नाही. आता थोडंसं येऊयात तुझ्या परत एकदा लग्नाकडे यायचंय. आपण पुढे जाऊन फॅमिली बरोबर तुझ्या गप्पा मारणारच आहोत. पण असं मला कळलंय की लग्नाच्या दिवशी तू खूपच टेन्शनमध्ये होतास की येणार का नाही लग्नाची मुलगी, तिचे आईवडील तिला येऊ देणार का नाही, नवरी मुलगी येईल का नाही मांडवात किंवा रिसेप्शनला. तो काय विषय होता? तर आम्ही डिसाईड केलं, करिश्मा पारसी आहे, मराठी फॅमिली, तर आम्ही डिसाईड केलं काही रिच्युअल्स नाही ठेवायचे. दोन्ही डिफरंट रिलिजन आहेत. सो सकाळी कोर्ट मॅरेज आणि संध्याकाळी रिसेप्शन. बरोबर. आणि ऑफकोर्स आधी करिश्माचे वडील एवढे प्रो नव्हते आमच्या वेडिंगसाठी, आणि इंटरकास्ट इंटर रिलिजन मॅरेज होतं. तर ही वॉज नॉट व्हेरी हॅपी. त्याने पोरगा काय करतो, किती कमावतो, नाही असं काय नाही. त्यांना काही फरक नव्हता की काय करतो, क्रिकेट खेळतो, त्यांना काही फरक नव्हता. पण आधी त्यांचं असं होतं की पारसीच्या बाहेर तू जाऊन लग्न. ही वॉज नॉट हॅपी विथ आवर रिलेशनशिप. बरोबर. आणि मग लग्न तर इव्हेंच्युअली आम्ही दोघांनी डिसाईड, करिश्मा आणि मी दोघांनी डिसाईड केलं की त्यांच्या ब्लेसिंग्स किंवा त्यांच्या विदाउट परमिशन वी विल नॉट डू एनिथिंग. बरोबर. पण इव्हेंच्युअली करिश्माच्या फॅमिलीनी सुद्धा भरपूर हेल्प केलं. तिच्या आत्यांनी जाऊन समजवलं भावाला, प्रॉपर कन्व्हिन्स केलं. मग ते बोलले चला. आणि करिश्मा ऍक्च्युली लाडकी आहे त्यांची. ओके. तर मग करिश्मासाठी ते म्हणाले होते. पण ही वॉज नॉट व्हेरी हॅपी ऑनेस्टली. वेडिंगच्या दिवशी ते कुठेतरी होतं की अरे बाबा सकाळी कोर्ट मॅरेज वगैरे झालं आमचं, साईन वगैरे घरी गेलो आणि संध्याकाळी रिसेप्शनला. टेन्शन असं होतं की कोर्ट मॅरेज झालं ठीक आहे, पण रिसेप्शनला टाइम डिसाईड केलं 6:30-7 काय, अर्धा तास झाला आलीच नाही. काय झालंय की येणार की नाही, आज सगळं रिसेप्शन सेट आहे, सगळे गेस्ट येत आहे, ही राहिली कुठे. मला टेन्शन आलं होतं की येतायत का नाही, येतात का नाही. पण नाही, तेवढं लेट झालं होतं त्यांना. इव्हेंच्युअली शिक. पण म्हणजे तो एक चांगला तुझ्याकडचा लेसन होता की बाबा दे आर किपिंग यू ऑन युअर टोज ऑल द टाइम. आमच्यासाठी ते महत्वाचं आहे, असा विषय होता. गुड. पण त्याच्यानंतर माझी आणि डॅडीची चांगली मैत्री पण झाली. ही वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ मी. अच्छा. सो दॅट वॉज रिलेशनशिप ग्रू आफ्टर मॅरेज. ही गॉट टू नो मी अँड वी वर व्हेरी गुड विथ ईच अदर. ग्रेट. येऊया तुझ्या आता टीम्सकडे म्हणजे अशी मोठी यादी माझ्याकडे. सर्वात पहिलं मुंबई, मग MI, त्याच्यानंतर SRH, DD आणि उत्तराखंड. थांबू की अजून आहे ना? इंडियन ऑइल म्हणजे एम्प्लॉयर्स आहेत माझे. इंडियन ऑइल माझी वन ऑफ द फेवरेट टीम्स आहेत, कारण मी लहान म्हणजे पहिल्यापासून एकत्र खेळलोय, खूप ट्रॉफी जिंकलोय. तर ती सुद्धा एक माझी एकदम जवळची टीम आहे. पारसी जिमखाना तो क्लब आहे, 10-12 वर्ष खेळतोय. तर हे 2 टीम्स अजून ऍड केले. मग ह्या 7 टीम पैकी सर्वात जवळची, सर्वात आवडती टीम? खूप डिफिकल्ट आहे रे, खूप. म्हणजे ऑफकोर्स एका करिअरमध्ये भरपूर असे टीम्स असतात किंवा फेजेस असतात जिथे आपण एन्जॉय करतो तिथे राहणं. आय थिंक फॉर अ मेजर पार्ट मुंबईसाठी खेळणे माझ्यासाठी खूप अ फिलिंग ऑफ प्राईड म्हणा, किंवा समथिंग दॅट आय लव्ह टू डू, टू वेअर दॅट मुंबई लोगो ऑन माय चेस्ट अँड गो ऑन द ग्राउंड. मला असं वाटायचं यार दिस इज द टीम अल्टिमेट. सो प्लेइंग फॉर मुंबई, कारण मुंबई क्रिकेट लहानपणापासून अंडर 16, 17, 19, 20 सगळे एज ग्रुप एज ग्रुप खेळतानाच तो एक असं होता की रणजी ट्रॉफी खेळायचे ना. इतके
लेजेंड्स आपण बघतोय या टीमनी प्रोड्यूस केले आहेत आणि या लेगसीमध्ये जर का आपण जोडलो गेलो तर दॅट वॉज अ ड्रीम टू प्ले फॉर मुंबई रणजी ट्रॉफी खेळणं मुंबईसाठी. पण दोन तुला मी प्रश्न विचारेन. तू गोष्टी एकतर कशा आपल्याला आवडतात की तिथे आपल्याकडनं काहीतरी चांगलं घडलेलं असतं किंवा आपण ज्यांच्या बरोबर असतो त्यांचं चांगलं घडवण्यासाठी आपला हातभार असतो. म्हणजे काहीतरी दोन गोष्टींसाठी ती गोष्ट आवडते. तर ह्यातलं तू काय चूज करतील? तुझे रन झाले, तुझ्याकडे ट्रॉफी झाल्या म्हणून का तू ज्यांच्या बरोबर खेळत होतास त्यांनाही वाटत होतं की तुझं चांगलं व्हावं, तुलाही वाटत होतं की त्यांचं चांगलं व्हावं? आय थिंक जेव्हा आपण ट्रॉफीज जिंकलोय किंवा चांगलं एक फेज येतो प्रत्येक टीमचा की दे डॉमिनेट डोमेस्टिक क्रिकेट किंवा दे डॉमिनेट विनिंग ट्रॉफीज. आय थिंक तेव्हा ती फिलिंग असणं एकमेकांच्या सक्सेससाठी जर का ती असेल तेव्हाच आपण जाऊन ट्रॉफी जिंकू शकतो. कारण ऍट दी एंड ऑफ द डे हा टीम स्पोर्ट आहे. एकच किंवा दोनच प्लेअर चांगलं करत असेल आणि बाकी प्लेयर्स आर अनहॅपी विथ दॅट, देन द टीम विल नेव्हर विन. प्रॉबेबली सर्टन प्लेयर्स स्कोर 1000 रन्स बट द टीम नेव्हर विन्स. तर मी पण जेव्हा मी लीड करायचो, जेव्हा यंगर प्लेयर्सला मी म्हणतो की तुमचे 1000 रन ना टीमला रणजी ट्रॉफी जिंकून दिली पाहिजे, तर त्या 1000 रनची व्हॅल्यू आहे. राईट. So I always feel that if you're picking 40, 50, 60 wickets, it should come in a winning cause, championship winning cause. That makes the difference. तेव्हा तुम्ही सुद्धा इंडियाला खेळू शकता त्या परफॉर्मन्सवर आणि ऑफकोर्स विनिंग द चॅम्पियनशिप, विनिंग रणजी ट्रॉफी, ऍटलीस्ट भारतात रणजी ट्रॉफी येऊन मोठी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये टुर्नामेंट नाहीच आहे. अगदीच नाही. मी म्हणेन भारतात नाही, जगभरात नाही. ऑफकोर्स इट इज अ व्हेरी डिफिकल्ट टुर्नामेंट टू विन. येस इट इज. एवढे चांगले टीम्स आहेत आणि त्या ट्रॉफीसाठी खूप मेहनत करावी लागते. अँड 1000 रन्स नेव्हर गॅरंटीज अ ट्रॉफी. बरोबर. बट इफ यू प्ले एज अ टीम, इफ यू एन्जॉय इच अदर्स कंपनी अँड सक्सेस, यू आर क्लोज टू विनिंग दॅट ट्रॉफी. तर आय थिंक माझं नेहमीच होतं की आणि मी ऑनेस्टली स्वतःचे रन कधीच नाही बघायचो. ऑलवेज फेल्ड की टीमला मी कसं जिंकून देऊ शकतो मॅच किंवा कसं मी प्रेशरमध्ये टीमला बाहेर काढू शकतो, तोच माझा मोटिव्ह असायचा जेव्हा मी बॅटिंग करायला जायचो. अँड मुंबईसाठी जेव्हा खेळलं रणजी ट्रॉफी जिंकणं हेच होतं मनात, जिंकायची रणजी ट्रॉफी, बस तेच थॉट घेऊन मी खेळलो. तर दॅट्स व्हॉट मॅटर टू मी. बट वुड यू कन्सिडर युअर सेल्फ लकी कॅप्टन? कारण सगळीकडनंच चांगले बॉलर मिळाले, स्पिनर चांगले मिळाले, तुला हार्ड हिटिंग बॅटर्स मिळाले होते, मुंबई रन्स करत होती. मग थोडं असं वाटत होतं की चला थोडं ऑब्विसली तुझं किपिंग आणि तिथनं तुझं जे मनवर होतं मागणं, सगळे फील्ड प्लेसमेंट असो, बॉलिंग चेंजेस असो, ते करावं लागत होतं. पण वुड यू कन्सिडर युअरसेल्फ अ लकी कॅप्टन? किंवा ॲब्सोल्युटली लकी कॅप्टन. कारण अभिषेक नायर, धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, बलविंदर सिंग संधू जो स्विंग करायचा, रेड बॉल, कमाल बॉलर, श्रेयस, ग्रेट ॲबिलिटी विथ द बॅट. आणि तो ऑफकोर्स दॅट वॉज हिज सेकंड इयर जेव्हा आम्ही जिंकलो 15-16 मध्ये. पण ग्रेट फॉर्म, ग्रेट प्लेअर, सिद्धेश लाड, सूर्यकुमार यादव, टॉप क्वालिटी प्लेयर्स होते. 7 नावं घेतलीस, त्यातले 5 इंडिया खेळलेत. What else you can ask? That's what. No, we had a great team, and without a great team, you cannot win championships. And because आमची टीम सॉलिड होती, आय वॉज द कॅप्टन. अँड पण ती जोडून ठेवणारा पण एक व्यक्ती पाहिजे. चंदू सर पण दॅट वॉज हिज. ते बऱ्याच ब्रेक नंतर आले होते मुंबईत. कारण खूप वर्ष लास्ट ते 2000 मला वाटतं 2-3 के तेव्हा त्यांनी मुंबईची कोचिंग केली होती. त्यानंतर ही वेंट आउट आणि मग 10-12 वर्षाच्या ब्रेक नंतर ते आले होते. त्यांना जास्त प्लेयर्स लोकल प्लेयर्स किंवा त्यांची एवढी आयडिया नव्हती. पण वी हॅड अ गुड टीम. मिलिंद रेगे आमचे चेअरमॅन होते. तर चंदू सर हेड कोच होते. मी आणि अभिषेक नायर वी वर कॅप्टन, व्हाईस कॅप्टन. तर आमची एक चांगली एक लिटल ग्रुप काइंड ऑफ यू कॅन से की वी ट्रस्टेड इच अदर. आणि जे पण डिसिजन किंवा कोणाला बॅक करायचं आहे किंवा कसं टीम पुढे घेऊन जायची आहे, तर वी हॅड अ गुड काइंड ऑफ अ कोर टीम. तर त्यांचा हात भरपूर होता. आणि कॅप्टन तर चांगला तेव्हाच दिसतो जेव्हा त्याची टीम चांगली असते आणि चांगली खेळते. कॅप्टन टीम बिघडू शकतो, एक्झॅक्टली, पण टीम मजबूत असेल तर कॅप्टनचा पण नाव होतो. आणि कॅप्टनचं काम आहे टीमला जोडून ठेवायचं किंवा. अँड ऑब्व्हियसली वेन एव्हर आय लेड, आय जस्ट लेड विथ ओनली वन इंटेन्शन की काही मी डिसिजन घेईन दॅट शुड बी फॉर द बेनिफिट ऑफ द टीम. आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की मी एक डिसिजन घेतला तर दुसऱ्याला राग यायचा. बरोबर. आणि ते नॅचरल आहे, कारण सगळ्यांनाच एव्हरीवन वॉन्ट्स टू लीड, और एव्हरीवन वॉन्ट्स टू
बी द पर्सन अंडर प्रेशर की कॅप्टननी माझ्याकडेच बॉल दिला पाहिजे किंवा 3 नंबरला मलाच पाठवलं पाहिजे. पण मेनी अ टाइम्स पीपल वर अपसेट विथ मी बिकॉज ऑफ द डिसिजन आय मेड, पण आय मेड इट विथ एन इंटेंट की टीम नीड्स दिस राईट नाउ. एक्झॅक्टली. आणि तू त्यांना समजवायचास वेळोवेळी की समटाइम्स समजायचं, समटाइम्स ते सेटलच व्हायचे कारण तो निर्णय योग्यच असायचा. निर्णय प्रॉब्ली योग्य असायचा किंवा काही खराब नाही झालं त्याच्यामुळे काही व्हॉट एव्हर डिसिजन्स वी टोक और आय टोक. पण टॉसला जाताना तुला कधी टेन्शन नसायचं ना, कारण बॅटिंग आलं तरी जबरदस्त आहे, बॉलिंग आलं तर आहेच आहेत माझ्याकडे, त्यामुळे टॉस हारणं जिंकणं. तुला सांगतो ना, एक मॅच होती तेव्हा तर नायर आणि 2 सिनियर प्लेयर्स आमचे नव्हते आले, इंजर्ड होते, ब्रेक घेत होते. नायर आणि धवल दोघेही नव्हते आले. इंदोरला आम्ही रँक टर्नरवर खेळायला गेलो, अवे गेम होता, रँक टर्नर, थोडी यंग टीम घेऊन गेलो होतो. आणि आम्ही खूप मोठा लीड घेतला होता पहिल्या इनिंग, खाल्ला होता, म्हणजे वी वर ट्रेलिंग बाय अबाउट 100 रन्स और मोर ऑन अ रँक टर्नर. आणि तिसऱ्या इनिंग मध्ये फोर्थ बॅटिंग आम्हाला करायची. तिसऱ्या इनिंग मध्ये त्यांची पार्टनरशिप चालली आणि मला कळतच नाही काय हाऊ टू ब्रेक दिस पार्टनरशिप. सगळं स्लो चाललंय, सेटल झालेत. आणि श्रेयस ओव्हर चेंज झाली, मी इकडनं तिकडे चालत झालो होतो आणि श्रेयसनी बघितलं, तो कव्हर्स मधनं या साईडला चालला होता आणि बघितलं की मी टेन्शन मध्ये. तो मला बोलला, थांबवलं त्यांनी, बोला कॅप्टन तू टेन्शन घेऊ नको, यांनी जेवढे पण केले ना आपण करूया. सो फॉर अ यंग प्लेअर, त्याचा सेकंड सीझन होता फर्स्ट क्लास मध्ये, तो मला कॅप्टनला येऊन सांगतोय की त्यांनी केवढेही केले, आपण चेस करू. कॉन्फिडन्स दिला. फोर्थ इनिंग मध्ये आम्ही, मला तर रेकॉर्ड केला होता त्या टायमाला की 280 की काहीतरी चेस केला होता चौथ्या इनिंग मध्ये, आणि विथ अ यंग टीम. ओके. सो दॅट काइंड ऑफ कॅरेक्टर्स द मुंबई टीम हॅड, श्रेयस, शार्दूल. आणि जिंकला तुम्ही ती मॅच? जिंकलो ती मॅच आम्ही. सुपर. वी वन दॅट मॅच. वी चेस फोर्थ इनिंग्स अवे गेम मध्ये एमपी विरुद्ध. चांगले 2 स्पिनर होते त्यांच्यात, जलद सक्सेना होता, अंकित शर्मा होता. पण हा कॉन्फिडन्स, आणि ही हॅड दॅट कॉन्फिडन्स की मी जाऊन माझ्या कॅप्टनला बोलू शकतो. ते तू कॅमेराटरी किंवा म्हणा, तू तेवढा त्याला फ्री हँड दिला होता. फ्रीडम वॉज द ओनली थिंग दॅट आय कुड गिव्ह टू माय प्लेयर्स. फ्रीडम आणि ऑफकोर्स थोडा सेफ्टी, की भाई 2 मॅच खराब गेले तर कोण ड्रॉप नाही होणार. वी ट्राय टू क्रिएट हाऊ यूज्ड टू मॅनेज, म्हणजे कसं ठेवत होता हे? सो वी हॅड टू मी मिलिंद सरांशी बोललो होतो जेव्हा ते चीफ सिलेक्टर होते, सीझनच्या आधी बोललो होतो की सर, त्या वर्षीच्या आधी 1-2 वर्ष असं चाललं होतं की प्रॉब्ली प्लेयर्स ऑफ फीलिंग लिटिल अनसर्टन, इनसिक्युअर, इन द सेन्स की परफॉर्मन्स नाही झाला किंवा एक मॅच खराब झाले तर ड्रॉप होऊ शकतो. कारण तेवढी गँग होती, पाठी तयार होती. मुंबईमध्ये तर नेहमीच असते, लॉट ऑफ प्लेयर्स आर देअर. बरोबर. बट स्टील किती चांगला प्लेअर असला तरी ही नीड्स टू बी सिक्युअर ऑफ हिज प्लेस. ऍटलीस्ट ऍज अ लीडरशिप ग्रुप. येस, एखादा चांगला बॉल पडू शकतो तुम्हाला. तर मिलिंद सरांना मी म्हणालो होतो की सर, दिस टीम इज स्लाइटली यंग. थोडं ट्रान्झिशन होतं, कारण त्याच्या आधी झॅक रिटायर झाला होता. 13-14 सीझन झॅक, त्या सीझनच्या आधी अजित अगरकर रिटायर झाले होते. रमेश पवार त्या सीझन 12-13ला मुंबई सोडून ते गुजरातला गेले. खूप वसीम भाई सोडून विदर्भाला गेले. बरोबर. तर भरपूर प्लेयर जे 100-100, 150-150 मॅचेस खेळले आहेत, ते कोणच ते सगळेच 2-3 वर्षात निघाले होते टीम मध्ये. ऍट सम पॉइंट ती वेळ अशी असू शकते की तुमच्या टीमचं जर ऍव्हरेज, म्हणजे एक्सपिरियन्स वाईज एज म्हटलं तर 20-22 मॅचेस. व्हेरी यंग टीम होते. सूर्या यंग होता, श्रेयस, शार्दूल यंग होता, एक सिनियर फक्त अभिषेक होता आणि धवल सुद्धा तेव्हा, म्हणजे ही वॉज बट ही इज प्लेड विथ झॅक आणि लेट 20s मध्येच होता तेव्हा. अभिषेक अर्ली 30s असेल तेव्हा. सो अभिषेक आणि धवल 2 एस्टॅब्लिश प्लेयर्स होते. बाकी सगळे आम्ही तिसरा सीझन, दुसरा सीझन, पहिला सीझन असेच सगळे यंगर प्लेयर्स होते. तर दॅट वॉज अ रिबिल्डिंग फेज. Right. And that time I got to lead for 3 seasons and प्रत्येक सीझन 4 seasons in fact. आम्ही 1 सीझन सेमीफायनल खेळलो, 2 सीझन फायनल खेळलो, 1 सीझन क्वार्टर फायनल खेळलो. तर पहिले जे 4 वर्ष मी लीड केलं मुंबईला, वी मेड इट टू द प्ले ऑफ्स एव्हरी टाइम. गुड. ड्युरिंग द ट्रान्झिशन फेज तेव्हा आम्ही एक ट्रॉफी, रणजी ट्रॉफी जिंकलो. सो दॅट वॉज, आय थिंक, माझी कॅप्टन्सी जर्नी जर का पाहिलं तर दॅट वॉज अ व्हेरी proud feeling for me to lead Mumbai in that particular circumstance, I think. Amazing. खरं जर्नी खूप छान आहे तुझी. 5 वेळा IPL चॅम्पियनशिप तुझ्याकडे आहे, 1 रणजी ट्रॉफी तुझ्याकडे आहे. सो व्हॉट 2 रणजी ट्रॉफी ऍक्च्युअली, 12-13 आणि ऍज अ कॅप्टन. ऍज अ कॅप्टन, येस. अदरवाइज 2, कारण आपण या 5 पकडतो तर ह्या 2 पकडायला पाहिजे. 7 गुड हेवी ट्रॉफीज अंडर युअर बेल्ट. व्हॉट इज नेक्स्ट? नेक्स्ट
सो यावर्षी तर मी ब्रेक घेतलाय तसा फर्स्ट क्लास डोमेस्टिक क्रिकेटमधनं. सो आय एम ऑफकोर्स वॉन्ट टू प्ले ॲज मच ॲज आय कॅन, बट पण परत उत्तराखंड जायचा विचार नाही. आय फील की आय वुड नॉट वॉन्ट टू प्ले आउटसाइड एनिमोर. मुली बरोबर वेळ घालवायचा, घरी राहायचं, फॅमिली बरोबर थोडा टाइम स्पेंड करायचा, अँड आय वॉन्ट टू सी ट्राय अँड see if I get to play for Mumbai again. If I can finish my career with Mumbai, it will be great. Otherwise, I'm happy with what has happened. एकच मिनिट थांबवतोय, ऐकलेत ना काय सांगतोय? तयार एक माणूस येतोय, पुन्हा मुंबईच्या जर्सीत दिसणार आहे. वाव, मला तो सीझन पाहायला आवडेल. माझी तयारी आहे. गुड, ऑल द व्हेरी बेस्ट. माझ्याकडनं तुला नक्कीच आहे. येस, मग नंतर पुढे अँड ऑफकोर्स थोडं ब्रॉडकास्टचं काम आपण करतो, पण कोचिंग इज समथिंग दॅट आय फील इज आय विल एन्जॉय. अँड आय काइंड ऑफ जेव्हा पण मी खेळलोय तर काइंड ऑफ मेंटोरिंग तर करायचं यंगर प्लेयर्स बरोबर, अँड दॅट इज समथिंग दॅट आय एन्जॉय ऑल्सो. सो टीम कोचिंग इज समथिंग दॅट आय विल वॉन्ट टू परस्यू. अच्छा, यू कीन टू डू इट. कीन टू डू इट, पण फ्यू इयर्स डाऊन द लाईन. ग्रेट, ऑब्विसली. नाही, मला असं का वाटतं माहित नाही की तू चांगला कोच बनशील, कारण आपण आता जवळपास 4-5 वर्ष आपण एकत्र जिओ स्टार मध्ये काम करतोच आहे. तू बोलताना असं ऐकावं असं वाटतं रे. म्हणजे उगाच भले तू दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलू असेल, नॉट ओनली क्रिकेट, पण तू जे बोलतोयस ते ऐकावं असं वाटतं. त्यामुळे ती ऍब्झॉर्ब करायला लावणारे जे असते ते ऑब्विसली तुझ्याकडे आहे. त्यामुळे आय थिंक यू कुड बिकम अ व्हेरी गुड कोच. खरं तू कोच होण्याबाबत आपण बोलतोय आणि नक्कीच होशील, माझे पूर्ण तुला बेस्ट विशेस. पण व्हॉट डू थिंक अबाउट युअर ओन कोचेस? तुला ज्यांनी तयार केलं त्यांच्याबद्दल तुला काय वाटतं? किंवा एक आपण म्हणतो जसं घेतो तसं द्यायचं पण असतं आपली जबाबदारी. मग तू कोचिंग ज्यावेळेस बोलतोय की कोच व्हायचंय, तर कुठेतरी डोक्यात तुझ्या ते आहे की माझ्या कोचेसनी मला दिलं म्हणून मी देणं लागतो, असं काही? नो, आय थिंक डेफिनेटली एका प्लेअरसाठी, आय थिंक प्लेअरला बनायसाठी खूप मोठा योगदान कोचेसचा असतो. ज्यांच्याबरोबर क्रिकेट आपण शिकतो किंवा ते गायडन्स मिळतं. फॅमिलीचा तर नक्कीच असतो, पण कोचेस ऑल्सो प्ले अ मेजर रोल. आय थिंक माझ्या करिअरमध्ये सुद्धा लहानपणापासून आय वॉज व्हेरी लकी की आय गॉट सो मेनी गुड पीपल हू कोच्ड मी. फुटबॉलच्या पासून फुटबॉलपासूनच ऍक्च्युली, कारण सिंग सर त्यांचं नाव होतं, फुटबॉल कोच ओएलपीएस होते. त्यांनी मला सांगितलं, माझ्या बाबांना सांगितलं की स्कूल चेंज करा, आणि मी ओएलपीएस मध्ये आलो तेव्हाच तर मी क्रिकेटमध्ये येऊ शकतो. एक्झॅक्टली. जो माझा प्रिव्हियस स्कूल होता जनरल एज्युकेशन अकॅडमी, ती आता क्रिकेट खेळायला लागली. दे आर डुईंग वेल ऑफकोर्स करंटली, पण आधी त्यांच्याकडे क्रिकेट नव्हतं. डिडंट हॅव अ ग्राउंड. ओएलपीएस हॅड अ फुटबॉल ग्राउंड, आणि मग तिथे क्रिकेट इंट्रोड्यूस झालं. रवी खाडे कोच होते आमचे पहिले स्कूलचे. ते अजूनही आम्ही टच मध्ये आहे. त्यांनी तुला बॅट पकडायला शिकवलं? त्यांनी मला बॅट गिफ्ट सुद्धा केली जेव्हा मी सेंचुरी मारली तेव्हा. तर ते बॅट खूप आहे मला कळतं आता हळूहळू. रवी सरांनी मला बॅट गिफ्ट केली होती 100 किलो, पण ते आत्ताही म्हणजे इज लाईक अ फादर फिगर टू मी. खूप मदत करतात आणि नेहमीच विशेष देर, कुठेही स्कोअर केलं त्यांचा मेसेज येतो. सुपर. मी जवळ, माझ्या घराच्या जवळ आरसीएफ स्पोर्ट्स क्लब म्हणून आरसीएफचा एक टाउनशिप आहे, त्याच्यात स्पोर्ट्स क्लब आहे. मी तर बाहेर राहायचो, नो वन रिलेटेड टू एनीवन एम्प्लॉयड इन आरसीएफ, पण ऑस्टिन कुटिनो तिथे यूज टू कोच. अच्छा. आणि माझ्या शाळेचा मित्र होता वैभव तिवरेकर, तो मला बोला की तू ऑस्टिन सरांकडे कोचिंग करा. आणि ऑस्टिन सरांनी ऍक्सेप्ट केलं की बाहेरचा असून दॅट इज ओनली फॉर आरसीएफ. आरसीएफची टीम तेव्हा खूप फेमस, खूप क्रिकेटर्स खेळलेत आरसीएफला. आता ती टीम इतकी चांगली नाही करत आहे, पण दोस इयर्स लाईक लेट 90s अर्ली 2000 आरसीएफ वॉज वन ऑफ द बेस्ट. ट्रेनच्या ब्रिजच्या खालचंच ग्राउंडचं बोलतोयस तू आरसीएफचा? नाही, आज स्पोर्ट्स क्लब आहे. ओके, त्यांचं प्रॉपर स्पोर्ट्स क्लब, ऑल फॅसिलिटीज आर देअर, अँड ऑस्टिन सर तिथे यूज टू मॅनेज. ही अलाउड यू टू कम? ही अलाउड मी, कोच्ड मी. He coached me for 6-7 years. तिथपर्यंत मी अंडर 19 होऊन बाहेर खेळायला लागलो. ही वॉज माय फर्स्ट. अंडर 19 तू तिथं सिलेक्ट झालास म्हणजे तो पहिला 14, 15, 16 जे काय असेल ते मी तिथेच प्रॅक्टिस करायचो, तिथेच शिकलो. सरांच्याच गायडन्स, मेंटॉरशिप खाली मी क्रिकेट, ऍक्च्युली ही टर्न्ड मी इनटू प्रोफेशनल. ऑस्टिन कुटिनो, ऑस्टिन सरांनी मला क्रिकेटर बनवलं ऍक्च्युली. सो ही हॅड अ मेजर रोल, फ्रॉम ड्रेसिंग सेन्स, मेंटल ट्रेनिंग, फिजिकल फिटनेस, जिम, फक्त स्किल नाही, सगळंच काय ही टॉट अस. फक्त मलाच नाही, भरपूर प्लेयर्स होते आम्ही ज्यांना त्यांनी त्यांच्या विंग्स मध्ये घेतलं, आणि ही डिड एव्हरीथिंग आउट ऑफ हिज पॅशन फॉर द स्पोर्ट. सो ही समथिंग के ही इज अ फादर फिगर टू मी डेफिनेटली. मला जेव्हाही काही काही
कॉन्फिडन्स नसेल त्यांच्याशी बोललो की ही मेक्स यू फील गुड अबाउट युअरसेल्फ. ही एक क्वालिटी आहे त्यांच्याकडे. त्यांचा एक मेजर रोल होता की मला एक ही मेड मी अ प्रोफेशनल क्रिकेटर ऍक्च्युली. ऑफकोर्स मुंबईला खेळताना जर का तुम्ही मुंबईत आला तर यू आर लकी इन अ सेन्स की तुम्हाला चांगले कोचेस मिळतात. कामत सर माझे कोच होते, ते अजूनही मला त्यांच्या मुलासारखंच आपुलकीने भेटतात, फोन करतात, मेसेज करतात. इज नाव गेटिंग ओल्ड, पण ते होते माझे जे समर कॅम्पचे कोच. ओके. ते होते. मग ऑफकोर्स सुलक्षण सर, अंडर-19 कोच सुलक्षण कुलकर्णी, ही ऑल्सो टॅक्टिकली पुढे जाऊन ते रणजी ट्रॉफीला कोच होते आणि मी आय वॉज नोवेअर नियर द रणजी ट्रॉफी सीन. पण ही न्यू मी फ्रॉम अंडर-19 डेज आणि मी सिस्टम मध्ये सुद्धा नव्हतो. तिकडनं मला 25 वर्षाचा होतो मी तेव्हा. ही नाही इज डुईंग वेल, याला घ्या. गुड. And from there, then I never got dropped until, of course, when I was 34. From like 10-12 years, I was there in the Mumbai team. But he was the one who picked me from nowhere. कारण मी 23 पण माझं झालं होतं क्लब क्रिकेट, आणि त्यांनी मला व्हाईट बॉलच खेळत होतो. रेड बॉल मध्ये कोणी भरोसा नव्हता दाखवला माझ्या किपिंगवर खास करून. तर सुलक्षण कुलकर्णी प्लेड अ मेजर रोल. अंडर-19 मध्ये ते होते 1 वर्ष, आणि मग ते रणजी ट्रॉफीचे जेव्हा कोच झाले तर त्यांचा एक मोठा प्रेझेन्स होता माझ्या क्रिकेटिंग करिअरमध्ये. आणि किपिंग इम्प्रूव्ह कशी झाली ती किरण सरांमध्ये. किरण मोरे सर जेव्हा मी मुंबई इंडियन्सला होतो तेव्हा ते तर असं होतं की आय वॉज सो लकी इन अ सेन्स की प्रॅक्टिस जर का 4 वाजता असेल तर किरण सर मला 3 वाजता ग्राउंडवर घेऊन जायचे एकटे. आम्ही दोघेच. आणि पारस मांबरे पण यायचे, पारस सर पण यायचे ग्राउंडवर लवकर, आणि ते बॉलिंग टाकायचे किंवा ड्रिल्स करवायचे आणि सर मला शिकवायचे. म्हणजे ही रिमॉडेल्ड माय विकेट किपिंग बेसिकली. ओके. आणि फॉर हिम टू डू एक्स्ट्रा स्पेशल वर्क फॉर मी, ते तर टीमच्या टायमिंगला पण येऊन बोलले नाही आपण लवकर जाऊ. दररोज अख्खा कॅम्प, अख्खा IPL मी त्या वर्षी एकही मॅच नव्हतो खेळलो, बट ही इन्व्हेस्टेड इन मी आणि ही टर्न्ड मी टू अ प्रॉपर कीपर. त्याच्या आधी तर मी असं धरपकड कीपर होतो की बॅटिंग करतो चांगली, पण किपिंगची मला एवढी आयडिया नव्हती. बट ही मेड मी अ प्रॉपर कीपर. किरण सरांनी माझं बेसिक पासनं काम केलंय. टेरिफिक. सो हिज वर्क ऍक्च्युअली चेंज्ड माय करिअर ॲज अ कीपर. कारण बिकॉज आय केप्ट वेल, मुंबई टूक मी ॲज अ विकेट कीपर ऑप्शन. एक्झॅक्टली. त्याआधी मी ॲज अ बॅटर खेळायचो व्हाईट बॉल क्रिकेट. लाल बॉल मी 24 असताना 25 असताना खेळलो मुंबई. एवढा उशिरा खेळलो. आणि कॅप्टनशिप तुझ्याकडे आली ती 2 वर्षांनी. आफ्टर 2 years immediately I led. But those 2 years, because I changed or got better as a keeper, मेहनत केली. I got to keep for Mumbai. किरण सरांनी it was all किरण मोरे. तुम्ही दोघंच निघायचात हॉटेलमधून लवकर 1 तास. ते बोलले चला, पण दररोज 1 तास. असं होतं की मिडल ऑफ द IPL पार्ट माझी कामातनं गेली होती, कारण एवढे उठक बैठक झाल्या होत्या. तर पण त्या मेहनती किंवा त्यांच्या त्या इन्व्हॉल्वमेंटमुळे मला असं वाटतंय किपिंग माझी इम्प्रूव्ह झाली. त्याच्यानंतर माझा करिअरच ऍक्च्युअली चेंज झाला. सो ही हॅड अ व्हेरी बिग रोल टू प्ले. लेटर मुंबई टीम मध्ये असताना प्रवीण आमरे सर होते, चंदू सर 2 वर्ष होते मुंबईला. ही हॅड अ व्हेरी रिलॅक्स्ड, ऍटलीस्ट फॉर मी ही वॉज अ व्हेरी रिलॅक्स्ड कोच की बिंदास तू बॅक करायचे, तुला जे करायचंय. ही वॉज व्हेरी फ्री, भरोसा करून माझ्याशी नेहमीच एकदम प्रेमाने ही यूज्ड टू बिहेव. इव्हन नाव सगळेच म्हणतात खूप स्ट्रिक्ट आहेत चंदू सर, पण फ्यू प्लेयर्स आपल्या कम्युनिटी टफ टास्क मास्टर, नो डाऊट अबाउट इट. पण सर्टन प्लेयर्स त्यांना खूप प्रेम आहे, म्हणजे एकदम बॅक करतात. थँकफुली मी होतो. आणि चंदू सर अजूनही एकदम इज व्हेरी लवली, फॉन्ड ऑफ मी. तर आय वॉज लकी की मुंबईत असताना ऑफकोर्स यू गेट प्रवीण सर, कमालचे कोच होते. यंग टीम साठी इज अ टेरिफिक कोच. ग्रेट टू मेक करिअर्स आउट ऑफ पीपल. ते रोहित असो, धवल असो, त्यांना भरपूर यंग प्लेयर्सला त्यांनी लॉंग रोप दिला की नाही चांगला आहे, म्हणजे नाही झाला परफॉर्मन्स तरी आपण खेळवायचं. खूप बॅक करून यंग प्लेयर्सला त्यांनी खूप भरोसा दाखवलाय. तर ते एक क्वालिटी प्रवीण सरांची होती. चंदू सर होते. ओमकार साल्वी, अगेन अ टेरिफिक कोच, आणि माझ्या बरोबर आय ट्रस्ट हिम अ लॉट. तर ते हिज इनपुट्स ऑल्सो हेल्प मी इन माय करिअर. विनायक माने आमचे पारसी जिंकणाचे कोच, ग्रेट टॅक्टिकली बॅटिंग कोच. आणि किंजल सुरतवाला माझे तर अंडर 17 पासून मेंटॉर आहेत. अच्छा. सो ही इज समवन
who has worked a lot of with lot of players, फक्त मुंबईत नाही तर all over the country, mental side of the game, हॉबीज कशा इन्कल्केट करायच्या त्यांनी वा, मला अच्छा. ट्रॅव्हलची हॉबी, बुक्स रीड करायची हॉबी त्यांच्यामुळे किंजल सरांमुळे मला लागली. नॉट ओनली क्रिकेट बॅट अशी जरा ते असा नाही stance घ्या, बॅटिंग ते वगैरे सोडून तर जाऊ द्या, पण हे पण महत्वाचं आहे ना. Yes. ऑफकोर्स आता तर ते फॅकल्टी इन द सेन्स ते कोचेसला कोचिंग करतात. हो, ओके, बर. सो इज दॅट ग्रेट इन हिज हा, फील्ड. true. आणि अजूनही ही कीप्स दॅट फ्रेंडशिप, दॅट मेंटॉरशिप विथ मी. वाह. तर आय वॉज लकी इन अ वे की एवढे सगळे अजूनही खूप आहे, लिस्ट तर मोठीच आहे, पण अ फ्यू नेम्स दॅट दॅट डीपली Great. इम्पॅक्टेड मी इन माय करिअर. सुपर. मला वाटतं कदाचित त्यामुळेच तुला स्वतःला कोच व्हावं असं वाटतंय. आणि आय थिंक का नाही, कारण कोच ऍक्च्युली विल हेल्प यू नॉट बिकम अ गुड प्लेअर, बट क्रिएट गुड क्रिएट अ लाईफ फॉर यू डेफिनेटली. गोईंग फॉरवर्ड. असे खूप एक्झाम्पल्स आहेत जे कोचेस Coaches प्रॉब्ली मुळे- दे हॅव नॉट प्लेड द स्पोर्ट बट दे हॅव मेड प्लेयर्स लाईफ्स, अगदी करिअर्स, लाईफ. सो गुड आय थिंक गुड. इट्स समथिंग दॅट तुला ऑल द व्हेरी Thank बेस्ट. you. तुझं डोक्यामध्ये मला दिसते तुझा असा प्लान काय आहे. फक्त जरा तुझी छोटी मुलगी मोठी झाल्यानंतर मग तू तिथे येणार आहेस, हरकत नाही. जाऊयात पुढच्या सेगमेंटकडे. त्याचं नाव आहे हाऊस स्टोरीज बिल्ड बाय रानडे रिअल्टर्स. यशस्वी प्लेयर होण्यासाठी लागते ती मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा. हीच मूल्ये जपत रानडे रिअल्टर्स गेली 135 वर्ष बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आजच्या सिरीज मध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका प्रेरणादायी चॅम्पियनला. रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज ॲट होम विथ चॅम्पियन. वेलकम बॅक. होम स्टेज बाय रानडे रिअल्टर्स. तुम्हाला माहिती आहे घरातल्या गोष्टी या घरच्यांशिवाय पूर्ण होऊ शकतच नाहीत. त्यामुळे सगळे आता घरची मंडळी इथे आदित्य आलेली आहेत. वेलकम. हाय, हाव आर यू? Hi, I'm good. नाव सांगशील मला तुझं? Rabani. येस, रबानी. हाव आर यू टुडे? I'm amazing. अँड हू इज सिटिंग नेक्स्ट टू यू? My mom. इंट्रोड्यूस हर ऑल्सो. Karishma. वहिनी नमस्कार. वहिनी म्हणतो आम्ही, त्यामुळे तुम्हाला वहिनी म्हणाला. ओके, चलो क्वेश्चन्स कडे येऊयात. होम स्टे तुम्हाला सगळं म्हणजे घरी ज्यावेळेस आपण असतो, घरात जास्तीत जास्त वेळ घालवतो, त्यावेळेस सगळ्याचा एक कोझी कॉर्नर असतो की दिस इज माय प्लेस. की तू मॅच खेळून आलास, वैतागलास, तर कुठंतरी असं बसावं असं वाटतं तुला. तर ह्या घरात तुझं घर, लेट मी टेल यू, अमेझिंग आहे. आणि क्रेडिट आता मला कोणाला द्यायचं ते कळलं. आउटस्टँडिंग प्लेस. म्हणजे मला पुण्याला जावं लागतंय, थोडं मला खंत आहे त्याची, बट स्टील बट अमेझिंग प्लेस. यू केप्ट इट रिअली व्हेरी वेल. मी मगाशी पण म्हटलो ऑफ कॅमेरा की असणं आणि ठेवणं या खूप वेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन्ही यू केप्ट इट रिअली व्हेरी वेल. ऑल क्रेडिट गोज टू यू. सो आय वॉन्ट टू आस्क यू, तुझ्या घरातलं अशी एक जागा की जिथे यू रिलॅक्स, मी टाइम तू घालवतोस? आम्ही करिश्मा बरोबर आम्ही जेव्हा रबानी शाळेत जाते तेव्हा आम्ही दोघे चिल करतो. कॉफी काउंटर आमचा एक चांगली जागा आहे जिथे आम्ही कॉन्व्हर्सेशन्स करतो आणि सोफ्यावर बघून मग नेटफ्लिक्स वगैरे बघत बसतो. तर हे दोन. सो दिस एरिया जिथे आपण बसलोय, दिस एरिया. मग नंतर दाखवायचं आपल्याला स्पेसिफिकली त्याचे टाईल्स जे आहेत ना, आउटस्टँडिंग टाईल्स आहेत. तुम्ही म्हणाला अरे इंटरव्ह्यू त्याचा घेतोय, तू घराविषयीच जास्त बोलतोय, कारण परिस्थितीच तशी आहे, घरच त्यांनी तसं ठेवलेलं आहे. हाऊ अबाउट यू? So I think it has to be the coffee table. अच्छा. Because both of us we love coffee. So we have a fantastic time at cafes before we had this build. Oh. So I think that is our intimate space where we like sit across each other and we look at each other and we are just conversing how our day's been or what we want to plan for future and sipping Great. on a hot coffee. So I think coffee table is our So reliving old memories, space. Yeah. Oh, I think great. it's not been old memories. I think every day feels like we're still in our dating space. Wow. So yeah. That's awesome. आणि ते अवघड असतं ना असं ठेवणं. स्टील यू आर डुईंग इट. सो क्रेडिट गोज टू बोथ ऑफ यू. लाईक वी बोथ आर वी लव्ह इच अदर्स कंपनी. आम्ही एकमेकांबरोबर एन्जॉय करतो. म्हणून ही जेव्हा बाहेर I can see that, yes. तिला घरी यायची घाई असते. मी जेव्हा असतो बाहेर मॅचेसला, टूरला वगैरे, तर आय वॉन्ट टू टेक द फर्स्ट फ्लाईट बॅक होम.
कारण आम्ही वी आर फ्रेंड्स फर्स्ट. Yeah, Right. exactly. So we love Yes. each other's How long you guys are together? 2007. 7. So we'll Okay. be 20 I years like next your year. pause, by the way. I was just trying to recollect the years, but Isn't it a काय- काय- great- 7 वर्ष आम्ही डेट केलं आणि I know. मग 11 वर्ष लग्न. Oh, great. टू द मॅथ्स इन माय हेड की किती 18 19 किती 20 पण झाले. पॉज घेणं आपल्याला कॉमेंट्री मध्ये पण सांगतात गरजेचं असतं Pause at आणि the right time. रिअली नाव लेट मी गो बॅक टू दिस क्युटी पाय. हाय वन्स अगेन. Yeah. सो विच इज युअर कोझी अँड द प्लेस यू लाईक मोस्ट? युअर बेडरूम? I love the bunk bed. Bunk bed. Oh, the upper one to the lower one. The lower one because I have not tried the upper one. Okay. And the lower one because always I have all my soft toys and it's very cool. They are around and easy to grab them, Yeah. isn't it? So how far, like as it is, you said you was in 2nd standard. Yeah. But I thought you were already in 5th standard. But tu ata how when you are allowed to go on the 2nd tier, the upper one? I don't know, but at afternoons because it's short time, I can sleep there. Oh, nap time is first bed, and night is like you have Yeah. to be. Oh, काळजी Because I करतात ना have a पडलीस तर. habit to rolling. So Yeah, yeah. then I don't fall down. Oh, that's what I'm saying. Good. So that's your me place, huh? Yeah. And how much time you want to spend there? Like whole day or how is it? Yeah, because I have my books and I love reading books. Great. What are books you read? I read fat books like I read history, humorous. I love humorous Okay. And how and fat? fantasy. How fat big book should be? This fat? That's it. That's enough. Yeah. Go for this size. It'll be. I've never found that size. too. They'll get for you. Don't worry. They'll get one for you. Okay. Now I'll ask you the difficult question. You ready? Yeah. Dada जर क्रिकेटर झाला नसता तर काय झाला असता? Then Anything. हाँ. then we would not get to know cricket or we would not get to even explore a game. Wow. To play. Look who's talking. Still, you're sure you're in 2nd standard? I'm telling you. But if So you I were wasn't explorer? a cricketer, what do you think I would have been? You would have taken of the home But yeah, and spend time with us. Yeah. And spend time with us. Great. Because हा I don't प्रश्न know. मला तुम्हाला पण विचारायचा आहे. इफ त्याला तर येणारच त्याकडे कारण मला माहिती आहे त्याचं उत्तर काय असणार आहे. हाऊ अबाउट यू? व्हॉट डू थिंक? I think he's a handsome looking boy. He should have modeled. Oh, next to Salil Ankula, huh? Yeah. Sachin's a मे बी he's a यस model सलील actor and- डॅडी आणि तू त्याचा मुलगा आणि अशी And काही he has a नवीन good सिरियल. presence on screen. I'm Yeah, I know. sure. Yeah, yeah. So I think he would do a fab model. We spend more time on screen nowadays. And I enjoy watching yours. Oh, great. So- Thanks a lot. Thanks a lot. पण बरोबर सांगतायत दोघी? तुला काय वाटतं आता? ऍक्टिंगचं माहित नाही. लाईक मी थोडा शाय आहे पण यू नेव्हर नो, लाईक यू डोंट नो स्क्रीनवर आल्यावर काय होणार. पण ती कॉम्प्लिमेंट करत ऑफकोर्स आय एम व्हेरी हॅपी विथ इट. Compromise as in like Compliment. I heard something else. Oh, so sorry. कॉम्प्लिमेंट करते तर आय एम व्हेरी हॅपी. या गुड. नाही नक्कीच. ही वुड हॅव बीन सलील बरोबर तर नक्कीच मला वाटतं सलील तुला खूप शिकवलं असतं काय काय गोष्टी. ओके. तुला सर्वात जास्त घरात ओळखतं कोण? म्हणजे द पर्सन नोज बेटर. आय थिंक नो वन नोज बेटर दॅन करिश्मा. ओके. माझ्यासाठी तरी शी नोज मी. माझ्याहून जास्त कधी कधी मला असं वाटते की ती मला ओळखते. कारण आय थिंक आपण जेव्हा कशात गुंतलेलो असतो तेव्हा मला असं वाटतं एक आउटसाइड पर्स्पेक्टिव्ह किंवा एक न्यूट्रल पर्स्पेक्टिव्ह भेटणं गरजेचं आहे. फार इम्पॉर्टंट असतं. True. ते मला असं वाटतं नेहमी मला तिच्याकडनं एक न्यूट्रल अनबायस्ड पर्स्पेक्टिव्ह मिळतं. कारण ऑनेस्टली असं वाटते की कधी कधी इनफॅक्ट यु नो सेलिब्रिटी इज अ बिग वर्ड, पण जेव्हा तुम्ही अशा प्रोफेशनमध्ये आहे जिकडे यु नो तुम्हाला lot of you feel powerful or you feel there is lot of attention or you making a lot of money, तेव्हा तुमच्या चुका कधी कधी हाईड होतात किंवा कोण तुम्हाला दाखवत नाही. आय थिंक विथ हर आय थिंक द बेस्ट पार्ट इज की ती मला तो एक माझा चेहरा जसा मिरर मध्ये दिसेल क्लिअर तसं ती मला दाखवते. Wow. तर ते एक आय थिंक माझ्यासाठी त्याच्याहून मोठी लर्निंग नाहीये लाईफ मध्ये की माझी लाईफ पार्टनर मला मी जसा आहे तसंच ती मला दाखवते, काही लपवत नाहीये. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की माय लाईफ इज व्हेरी सॉर्टेड. इट्स सिम्पल
आणि आय एम लर्निंग ॲज अ पर्सन अँड आय एम ग्रोईंग ॲज अ पर्सन. आणि माझ्यासाठी सेल्फ इम्प्रूव्हमेंट ही एक खूप जवळची गोष्ट आहे. मला नेहमी इम्प्रूव्ह करायचं ॲज अ प्लेअर, ॲज अ पर्सन. आणि ती मला असं वाटतं करिश्मा मला त्याच्यात मोठा योगदान आहे तिचं. ग्रेट. यू अग्री? I hope so. I think so. But I think it's not just one-sided. It's both ways. Both of us, in a way, we encourage each other to be a Right. better version. Be it in any aspect, be it in his field or be it in at the gym or as a person. You know, I think we are always constantly helping each other how to do better and better and better. You know, take one day at a time. What we did yesterday, what mistakes we did, maybe not repeat it next time. So we are constantly trying to evolve and become better human beings firstly. True. And also in other arenas for sure. ग्रेट. पण मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की ही सेज दॅट यू नो हिम बेटर दॅन एनीबडी एल्स इन द वर्ल्ड. तर ह्याच्या घरातल्या किट ठेवण्याच्या स्टाईलवरनं ओळखतेस की त्याचा मूड काय आहे आज? No, I think I understand him as a person. I don't know, I'm very intuitive in that respect. And it doesn't only apply on him. If I see someone external also who I'm not very connected, but I can make out from the body language that they've not had a very pleasant day or something's hurting them or, you know, they are in the best of spirit. Wow. So I understand body language is a little better. But obviously, because he's my partner, that we share a certain unspoken language also, which he may not even share, but I know that I tell him that, Adu, are you okay? Did you have a rough day? True. So it's Superb. like we've So known each sweet. other so much, and like Yeah. he said, as best friends, I think that's what makes our relationship so powerful and so beautiful. That we are friends as first. Wow. We don't hide anything from each other. So yeah. ग्रेट. I'll add to it की कधी कधी मलाच कळत नाही की मला भूक लागली की नाही. मी जसा वापरती मध्ये तू थांब, तुला भूक लागली तू आधी खा आणि मग आपण बोलू. That will make it better. So really that kind of a bond and connection we have. So Superb. I think we both actually very lucky. I'll tell you one thing, you're very lucky to have parents like them. I love them. Yeah, I know. Cute. दुसरी गोष्ट मला आता तुला प्रश्न विचारायचा आहे की मॅच दिवस खराब झालाय आणि परफॉर्मन्स पण घाण झालाय. सगळे मित्र म्हणतात चला आपण मॅच संपल्यानंतर कुठेतरी जाऊ, लेट्स गो फॉर कपल ऑफ बियर्स. तू पित नाही मला माहिती आहे, बट स्टील दे वॉन्ट टू स्पेंड टाइम टुगेदर. तू सरळ घरी येतोस का यू स्पेंड टाइम विथ देम, का घर हे तुझ्यासाठी महत्वाचं आहे? नाही, माझ्यासाठी ऑफकोर्स कमिंग होम इज अ बेस्ट फिलिंग फॉर मी, कारण इट इज गुड फॉर माय मेंटल हेल्थ. कारण दिवसभर जेव्हा आपण एका चॅलेंजिंग किंवा हाय प्रेशर हाय स्टेक्स एन्व्हायरमेंट मध्ये असतो, आय थिंक अ टाइम ऑफ फ्रॉम दॅट एन्व्हायरमेंट इज व्हेरी वायटल. And that is what happens to me. कि मी जेव्हा घरी येतो, I forget everything, and the mahol is as such, and both of them are so nice and so warm, welcoming. कि I forget whatever's happened on the day. But of course माझ्यासाठी मी जेव्हा लीड करायचो किंवा मी टूरवर असतो तेव्हा टीममेट्स आणि कमराडरी हे माझ्यासाठी सुद्धा एक मोठा ऍस्पेक्ट आहे माझ्या गेमचा. And I love it. I love being around my teammates and we try and help each other. तो एक टीम स्पोर्ट मध्ये तो कल्चर असलाच पाहिजे की तुम्ही एकमेकांसाठी आहात. नक्की जेव्हा मुंबईत मॅचेस असायच्या तेव्हा सर्टन प्रोटोकॉल्स असतात की यू कॅनॉट गो लीव दॅट टाइम, यू कॅनॉट कम होम एनिवेज. बट आय थिंक मॅचेस खेळून एका वेळी असं असायचं की आम्ही 4, 4:30, 5 वाजता मॅच संपली, पण 7 वाजेपर्यंत आमची टीम किंवा जे जवळचे क्लोज फ्रेंड्स होते, टीममेट्स होते, ते 7 वाजेपर्यंत वानकडेच्या ड्रेसिंग रूम वर बसायचे, डिस्कस करायचे, पुढचा दिवस गप्पा चालायच्या, गप्पा मारायचे. कधी चांगला दिवस गेला तर एन्जॉय, वी यूज्ड टू सिट, हॅव फन, टिंगल करायचो. किंवा वाईट दिवस असला तर प्रेशर असला तर उद्या काय करायचं, आज काय झालं, तर ते डिस्कशन ड्रेसिंग रूम मध्येच 7 वाजेपर्यंत आम्ही ड्रेसिंग रूम मध्ये बसायचो. कोणाचा खराब दिवस असेल तर मुद्दाम त्याला घेऊन डिनरला घेऊन. तर ऑफकोर्स दॅट बॉन्ड, दॅट कमराडरी स्पेशली मुंबई टीम मध्ये असताना नेहमीच असायचं. एक सर्टन बॅच आमचा होता 15 पासून 16, 17, 2-3 वर्ष. अभिषेक नायर, मी, तुमचं एक युनिट मस्तच झालं होतं ना, शार्दुल, सूर्या, धवल, हे सगळे एकत्र भरपूर खेळलो. पण आम्ही 4-5 जण नेहमीच अंधार होतपर्यंत ड्रेसिंग रूम मध्ये असायचो आणि यूज टू स्पेंड टाइम आफ्टर द गेम ऑल्सो. पण त्यानंतर यू प्रिफर टू कम होम.
Yeah, That's your like first after marriage, priority. definitely, coming back home after Rabani Karan, it was very खूप वेळ असा होता की मी टूरवर असायचो आणि आय कुडंट गेट टू मीट both of them, see both of them. So that was very difficult. And it's part and parcel of, a professional career. You have to stay away from family. And जेव्हा मला ती opportunity भेटायची की I can come home, I used to, take that opportunity. Great, superb. I could see the interest outstanding. It's nicely done. How far he's contributed in that? How far is he? It's Contributed. in design part, time He or actually whatever. gave a lot of, you see this, but it cannot be a one person's thing. Yeah. He gave a lot of freedom to explore options, and he was not high-handed in the sense that he was not rigid कि ऐसे ही चाहिए वैसे ही चाहिए. Okay. He also shared his opinion, and myself also, and of course the architect Amol Tare. He was fantastic. So it was give and take from both sides, but both of us in a way are not very fixed in our ways. We are open to understand what the other person wants to say. Okay. If it works in best combination, then fantastic. But of course, he did contribute also a lot. तो हसतोय. मी आता तुला विचारतोय, तुझ्यातलं कुठलं डिझाईन आहे? इफ यू आस्क मी, मला वाटतं हे इकडचा जो काय वरचा तो. नाही लाईक मी आहे ना थोडा लाईक इलेक्ट्रॉनिक्स किंवा okay. Lights आणि gadgets wise. Okay. सेट की नाही यू डू दॅट पार्ट. डिझायनिंग वॉज हर पार्ट, पण अच्छा. विच मशीन वी नीड. Okay. त्याच्यात थोडा रिसर्च वगैरे करून नाही हे तर मला पाहिजेच पाहिजे, याची गरज नाहीये का पाहिजे. पण मला पाहिजे. ते मला ठीक आहे. त्याला Even the stand, plant stand. ओके. तर it was tough actually. We had to change our architect in a bit. तर थोडं जमलं नाही आमचं. आणि मग अमोल जेव्हा आला, अमोल त्याचं पण आडनाव तरेच आहे. आणि he was fantastic. He was absolutely amazing. तो रिलेशन मध्ये आहे का नाही, म्हणजे आडनाव बंधू? एकदम जवळ रिलेशन मध्ये ऍक्च्युली नाही आहे, पण वी नो हिम थ्रू आवर Okay. कझन अँड बट ही म्हणजे आजकाल असं झालंय ना, फॅमिली डॉक्टर असतात तसं फॅमिली आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर पण असतात. त्यामुळे तो एकच फॅमिलीमध्ये. गुड. नो बट तो त्यांनी काम He did a मस्त काम fantastic केलं. आणि job. Because time out. honestly, the first architect, we were in too much trouble. हो. But the moment he took over, everything fell in place so soon. Everything and was it easy. Yeah, it was a breeze He made after it that. easy. सुपर. दॅट्स व्हेरी ट्रू. जसं तुमच्याकडचं घर झालंय तसंच आपलं रानडे रिअल्टर सुद्धा त्याचप्रमाणे घर द्यायचा प्रयत्न करतात. कारण मी पर्सनली ओळखतो ओनरला, त्यामुळे आय नो. मी पण एक त्याच्याकडेच बुक केलं आत्ताच. त्यामुळे इतके ॲडजस्टमेंट्स आणि असतात. तेच महत्त्व असतं ना घरामध्ये. तुम्हाला तेच पाहिजे की बाबा ही भिंत असं नाही करता येईल का रे, तर ते ॲडजस्टमेंट्स असणं खूप महत्त्वाचं आहे. नाईस, आउटस्टँडिंग. चलो येऊयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. तुला क्रिकेटर म्हणून जर नाही ओळखत असते लोक, किंवा आता क्रिकेट तसं बघायला गेलं तर कॉम्पिटेटिव्ह तू खेळणं बंद केलंस, राईट? तर आता ह्याच्या पुढे लोकांनी काय म्हणून तुला ओळखावं, काय म्हणून स्मरणात राहशील तू लोकांच्या, किंवा तुला आवडेल? I think a good family man, I think, is something that I aspire to be. A good citizen of not just India, a citizen of this entire world. युनिव्हर्स. यप. Yes, कारण जसं मी म्हणालो की कोणीही परफेक्ट नाहीये, आणि मला नेहमी माझ्या ज्या चुका आहेत किंवा माझ्या ज्या शॉर्टकमिंग्स आहेत त्याला ओव्हरकम करायचा आणि एक चांगला मनुष्य बनायचा. ट्राय अँड बी अ गुड पर्सन, Human being, yes. and try and help people as much as I can. So I think someone who helps everybody and someone who is a family man, I think. Family man, yes, family man. How about a good commentator then? Commentary, yes. It's आपण मजा येते. Yes, मजा येते. We खास enjoy करून it. मराठी कॉमेंट्री करायला तर भरपूर Yes, मजा येते. yeah. चांगले आपली मैत्री झाली, एक चांगला बॅच झालाय, आणि नक्कीच मजा येते. एक नवीन कॉन्सेप्ट सुद्धा आहे रिजनल लँग्वेजेस, Yes. आणि मराठीमध्ये चांगल्या मॅचेस आपल्याला करायला मिळतात. मला असं वाटतं मी खूप लकी आहे की या माहोलमध्ये आय एम एबल टू डू कॉमेंट्री, प्ले ऑल्सो. बट येस, कॉमेंट्री इज समथिंग दॅट आय लव्ह टू डू, इज क्वाईट एन्जॉयबल, and hopefully I'll keep doing as much as possible. As far as commentary is concerned, we'll come back to your first thing. As you said, he's a handsome guy. He's pursuing that thing. He is doing as a anchoring also. Yeah, he's fantastic. So you like him to watch him on TV as anchor and a I would commentator love and to a see him presenter? in any roles, because the kind of person that he is, honestly, is you put him in any space, he'll give you his 100%. Great. And I know he'll excel in whatever he does, because he is that hardworking. He wants to do a good job. True. And he keeps putting his best foot forward. So I think it doesn't restrict him. It doesn't put him in any box. I think whichever field
whenever he explores, I think he'll do a good job. Great. So the next question is for all three of you, but I expect answer from you. Yeah. Who controls the remote, the TV remote? Me? And Many times you me. and you and you. So it will be only you, isn't it? Sometimes when like, Like what times? Like morning 9 Um, to late night? Or no. then? Like when it's a holiday late night, Okay. but then when we want to watch matches, he knows like how You where also watch matches cricket come. matches with him sitting Yeah, together? sometimes. Wow, that's great. And? So he puts whichever match is going on. Uh-huh. He knows more. So that time only just hand it to him. Otherwise you keep it with you all the time. Yeah. Right. And then sometimes Mama, when I need help, where to go to find this Yeah, app when mama or- needs help, right? No, when Oh, I you, need oh, help. you need. I thought mama needs help. Then what you do? So Mama helps me to go where or else type a movie because it's very difficult because we have to type it on the TV. We don't Oh. get to say. Oh, exactly. So you have that fast fingers, huh? So fatafat you can type. My mom does that for me, and sometimes you if tell her to it's do that like for you. easy a little Okay. bit, so I do But try you sometimes. must be teaching her how to do it, na? Because she doesn't know. She So knows how to you do only it. taught her, na, how to type and all that kind of stuff. No, it's like we knew it because we had TV. Oh, you had TV earlier. Good. But she gets very little screen time. Oh, मतलब दिवसात that's good. तिला भेटत नाही जास्त. Okay. Weekends maybe sometimes. Yeah, that's what she did. Holidays, yes, it's my Because she actually loves reading more books. great. So like she said, her space na bunk bed हाँ, का हाँ, नीचे वाला. Even if she So wakes all up books are early there. ना, हाँ, all books are there. Wow, Clean स्वतःची She'll स्वतः just, उठून. yeah, she'll just pick up a book and start reading. Great. Yeah, yeah. Nice habit. Yeah. झोपू देते मला. व्हेरी गुड. चलो येऊयात परत पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न महत्वाचा असा आहे, परत एकदा अजून थोडासा भावनिक असणार आहे की हु सेज सॉरी फर्स्ट? We both say sorry Yeah, I actually. think so. इज इट? We both. सो यू डोंट वेट टू Oh, I think we can't stay upset with each other. आम्हाला दोघांना affect करते रे खूप. ओके. Yeah. So we try and sort it out as soon as possible. Yeah, and we have a strict rule like we cannot sleep after a fight. We have to sort Okay, it out. settle it down then itself and then It only doesn't carry move ahead. on next day. for Great. sure. That's Yeah, super. yeah. That's really very quite good. clear. And we don't like to be upset with each other for a very long time. So वो हो ही जाता है. कोई ना कोई बोली देते हाँ, खत्म हो ही कर जाता है. ज्यादा देर नहीं दे सकते. सो बट समझो अगर 10 बार तो नहीं, इतने बार तो नहीं होगा, फिर भी स्टिल 7-3 और 6-4 और 6-4 maybe. Or 6-4 7-3, I don't maybe. know. Like I have no issues on she neither does she have any Okay, issues. so there is no ego at all. Yeah, yeah. Not when it Great. comes to So 50-50. Okay, settle it down 50-50. So Sure. that should be your last answer. 50-50. 50-50 for sure. Superb. एक शेवटचा प्रश्न, लास्ट क्वेश्चन, या स्पेशली फॉर यू. आत्ता एवढ्यात रिसेंटली किंवा लास्ट टाइम तुला असं कधी वाटलं की मी दी आदित्य तरे नाहीये, एक सामान्य माणूस आहे असं? आय थिंक मी कधीच मला वाटत नाही की मी कोण आहे असं काय. मी सामान्य माणूसच आहे आणि मला तेच नो आवडतं. नोज बेटर देन मी. तू अगदी कायम तू असत असतोस, पण स्टील असं थोडं तरी, कारण तू जातोस तिथे तुला लोक फोटो मागतात, सह्या मागतात, ती 6 अजून लोकांना आठवते आणि स्टारवरती आपण तर नेहमीच दाखवतो, त्यामुळे तो अजून प्रत्यक्षाच्या स्मरणात आहेस, डोक्यात आहेस. हो, पण आय थिंक ती माझी आयडेंटिटी नाही आहे, कारण मी स्वतःला ऍज अ क्रिकेटर ऑनेस्टली आयडेंटिफाय नाही करत. पण ऑफकोर्स जेव्हा आपण पब्लिक मध्ये असतो तेव्हा आणि मुंबईत असून भरपूर असे प्रेमी आहेत किंवा फॅन्स आहेत ज्यांना तो मोमेंट आवडता. मुंबई इंडियन्स सगळ्यांचीच लाडकी टीम आहे येस, आणि नो डाऊट. म्हणजे भले मी जास्त मॅचेस खेळू नये, पण तो एक बॉल फॉर्च्युनेटली की अनफॉर्च्युनेटली तो अख्खा माझा करिअर डिफाईन करते. हे चांगलं आहे की वाईट आहे मला माहित नाही, चांगलं, नक्कीच चांगलं, डोंट वरी. जे कोण मला भेटतात तो त्या बॉल विषयी चर्चा करतातच आणि त्या आठवणी त्यांच्यासाठी फार मेमोरेबल असतात. ते नेहमीच मला Exactly. सांगून देतात. तर ऑफकोर्स मला ते आवड आय फील लकी ऑनेस्टली True. की मी आय कुड गिव्ह दॅट मोमेंट ऑफ जॉय टू सो मेनी पीपल अँड आय वॉज देअर अँड आय डोंट थिंक आय डिड इट बट आय वॉज देअर इन दॅट मोमेंट अँड दॅट मोमेंट गेव अ लॉट ऑफ जॉय टू एव्हरीबडी, so many people. So I think that is what
people kind of remind of me of that situation, that moment. And otherwise, I am happy in my own bubble, cocoon, ji kai ase. I think he undermines himself. That's true. That's really true. Very many Yeah. people love him, Yes. and he should give himself the credit for that moment, keeping that composure Uh-huh. in that 6. I think it was fantastic. That one ball, and it was out. नॉन of the क्रिकेटर boundary. माणूस हे ज्यावेळेस बोलतो ना त्याची खरंच मोठी गोष्ट असते. Absolutely, But- absolutely. And he is someone who shies away when someone comes for a autograph. Uh-huh. But I feel very proud. I honestly feel very proud. And it's something that, so many people love you, and I think it's fantastic. Like, not many people are fortunate to get that, and I think he understands and realizes the love that people give him. So that's fantastic. And how do you think he's handling this? Well? He is very calm and composed. He doesn't let it go to his head. Definitely the love goes to his heart, and he's happy and appreciative of all of that. But he never takes it to his head. Like he doesn't let the ego How about come some marks out of 10? for his The behavior, groundedness. yeah. I think a 10 on 10. Oh, 10 is like, great. Yeah, absolutely. Just on a lighter note, I think she makes me realize every time that you don't know anything. Yeah, she's the toughest. म्हणजे मी तिला Great. क्रिकेट किंवा फुटबॉल बद्दल काही काही Yeah. छोट्या गोष्टी तरी सांगितलं. यू डोंट नो, मम्मा टॉट मी लाईक दिस. आई तिला शिकवते जे काय ती होते ते बरोबर आहे, तू मला काही शिकू नकोस. Very good, very good. Amazing. ती मजा आहे आईने म्हणजे. पण तिच्याकडनं बघितलं. हे असं इकडेच हे सर्कल मध्ये परत येत. ग्रेट. बट आय मस्ट से लवली फॅमिली. Thank you थँक्स फॉर so युअर much. टाइम. Thank घर तुमच्या घरी आम्हाला येऊ दिलं. एक छोटी गिफ्ट आम्हाला तुम्हाला द्यायची. रानडे रिअल्टर्स कडनं एक छोटीशी गिफ्ट आहे फॉर Thank ऑल you so थ्री ऑफ यू. much. Really Yeah, appreciate this. Thank and you. really I appreciate that you invited us to place an amazing place. Thanks a lot. Oh my Thanks. God. Thank you. Thank you. Thank you. येस फ्रेंड्स, अशाच गप्पा आपण भरपूर मारणार आहोत. मला माहिती आहे आज तुम्हाला मजा आली, खास करून या छोटीशी गप्पा मारून. पण ती आहेच तशी एकदम. दुसरी ते म्हणते, पण मला माहिती आहे ती 5वी ते खोटं सांगते आपल्याला. ती स्मार्ट आहे, अतिशय स्मार्ट आहे. त्रास देणार आहे बाबाला ती, पुढे जाऊन आई बाबाला त्रास देईल. पण मजा आली. आज आदित्यच्या घरी आपण होतो, खूप साऱ्या गप्पा झाला. अशाच भरपूर गप्पा आम्ही तुम्हाला अजून ऐकणार आहोत. त्यामुळे भेटूया पुढच्या इन्स्पायरिंग स्टोरी सीझन 2 मध्ये. दुसरा सीझन पाहताय तुम्ही. भेटूया पुन्हा एकदा. बाय.